स्क्रीन विजिबल आहे का सगळ्यांना? येस, नो? येस सर. ओके. सो जरा पाऊस जास्त आहे त्यामुळे थोडंसं काय इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा इश्यू येऊ शकतो. मला फक्त मधून अजून सांगत चला, समजा इथं आवाज बंद झाला तर एकच मिनिट व्हॉट्सअपवर मेसेज केला तरी चालेल. म्हणजे समजा इथून कनेक्शन लॉस झालं वगैरे, लाईट गेली समजा अचानक, तर फक्त मला सांगा. जस्ट अ सेकंड. सो आता नेक्स्ट जे आहे, काल जे बघितलं होतं आपण बँकिंग आणि फिजिकल पॉलिसी वगैरे. आता नेक्स्ट जे आहे गोष्ट, राजकोषीय धोरण. राजकोषीय धोरण म्हणजे काय? भारत सरकार जे धोरण ठरवतं जेणेकरून महागाई वगैरे जे आहे ती कंट्रोलमध्ये राहील, देशाचा आर्थिक विकास होईल, रोजगाराच्या संधी सर्वांना उपलब्ध होतील, यासाठी सरकार जे धोरण ठरवतं त्याला राजकोषीय धोरण किंवा फिजिकल पॉलिसी म्हणतात. इथे लिहिलाय बघा शब्द हा, फिजिकल पॉलिसी, राजकोषीय धोरण. ओके. आता याच्यामध्ये काल मी थोडंसं सांगितलं होतं हे, म्हणजे सरकार जे आहे स्वतःचा महसूल आणि खर्चावर नियंत्रण करते. आता महसूल सरकारचा असतो म्हणजे काय? सरकारला जे उत्पन्न मिळतं, सरकारला उत्पन्न कसं मिळतं तर टॅक्सच्या फॉर्म मध्ये मिळतं. लक्षात घ्या, तुम्ही सगळे जे टॅक्स देतात, आता तुम्ही फॉर एक्झाम्पल जरी कमवत नसाल आता सध्या काही जण, तरी तुम्ही जीएसटी वगैरे सगळे पे करता. म्हणजे बिस्किटचा पुडा जरी घेतला तुम्ही कधी आता सध्या, तर त्याच्यावरती जीएसटी अमाऊंट असते ती पे करता. सो तुम्ही इनडायरेक्टली सरकारला टॅक्स देताय. टॅक्सचे टाइप्स असतात, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट म्हणजे इन्कम टॅक्स वगैरे, जो तुमचं जे उत्पन्न असेल त्यामधून कट होतो. इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे जीएसटी सारखा कर आहे, की जो तुम्हाला कळत नाही तुम्ही भरलाय कर, पण तो सरकार कलेक्ट करतं तुमच्याकडून. किंवा जर पेट्रोल आहे समजा, त्याच्यावरती एक्साइज ड्युटी असते, प्रोडक्शनचा कर असतो त्याच्यावर तयार करण्यासाठीचा. समजतं, आणि खूप जास्त आहे ड्युटी. पेट्रोल जे महाग आहे इतकं भारतामध्ये, ते याच्यामुळेच महाग आहे की पेट्रोलची जी किंमत आहे त्याच्या ऑलमोस्ट 50% जो आहे तो तुम्ही टॅक्स करता. सरकारचा महसूल म्हणजे काय? रेव्हेन्यू म्हणतात त्याला. तर आपल्याकडून जे टॅक्स कलेक्ट करतं, इंडस्ट्री जे असतात त्यांच्याकडून पण टॅक्स कलेक्ट करतं. आणि सरकार खर्च कशावर करतं बेसिकली? रस्ते बांधणे असेल, शाळा, आरोग्य आणि इतर सर्व ज्या सुविधा पुरवतं त्याच्यामध्ये सरकार खर्च करतं. समजतं? तो हे याच्याद्वारे सरकार किती टॅक्स आकारते तुमच्यावर प्रत्येक गोष्टीवर, आणि सरकार खर्च कोणत्या गोष्टीवर करतंय, म्हणजे शिक्षणावर करतंय खर्च, रिसर्चवर करतंय, का बिनकामाच्या ज्या योजना आहेत त्याच्यावर करतंय. त्याच्यानुसार आपली ग्रोथ होणार आणि डेव्हलपमेंट कशी होणार हे डिपेंड करतं. आता याचा उद्देश काय असतो लक्षात घ्या फिजिकल पॉलिसीचा. आर्थिक वाढ व्हावी, इकॉनॉमिक ग्रोथ, किंमत ज्या आहेत त्या स्टेबल राहिल्या पाहिजेत, म्हणजे एकदमच जास्त किमती वाढायला नकोत गोष्टींच्या. रोजगार निर्मिती असेल, जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करणं, इकॉनॉमिक स्टॅबिलिटी असेल, त्यानंतर उत्पन्न विवरणातील समतोल, म्हणजे इन्कम डिस्ट्रीब्युशन जे आहे, गरीब खूप जास्त गरीब राहू नये, श्रीमंत खूप जास्त श्रीमंत होऊ नये, या दोघांमधली जी विषमता आहे ती कमी करण्यासाठी हे फिजिकल पॉलिसी असते बेसिकली. आता ह्याचे कोणकोणते आहेत साधने? म्हणजे फिजिकल पॉलिसीमध्ये काय काय येतं बेसिकली? कर धोरण असतं सरकारचं, म्हणजे जे बजेट सेशन असतं सरकारचं फेब्रुवारी महिन्यामध्ये, त्यामध्ये सरकार कर जाहीर करतं. जसं की आता फॉर एक्झाम्पल तुमची जर सॅलरी 12 लाखाच्या आत असेल सध्या, तर तुम्हाला इन्कम टॅक्स बसत नाही. लक्षात घ्या, इन्कम टॅक्स कुणाला बसतो? ज्याची सॅलरी जी आहे ती 12 लाखापेक्षा जास्त आहे. समजतं? सो आता हे सूट का दिली एवढी जास्त? आधी कमी होतं, 5 लाख होतं उत्पन्न, 5 लाखाच्या वर असेल तर टॅक्स बसायचा, नंतर 8 लाख केलं, आता 12 लाख केले, जेणेकरून लोकांकडे पैसा राहील जास्तीत जास्त आणि लोक मग खर्च करतील आणि ग्रोथ होईल, यासाठी टॅक्स मध्ये रिलीफ देण्यात येतो. त्यानंतर सरकारचा जो खर्च आहे तो जर फोकस्ड असेल, म्हणजे रोजगार निर्मितीवर सरकारनं लक्ष दिलं, MIDC स्थापन करणे, रस्ते वगैरे चांगले बांधून ट्रान्सपोर्टेशन इम्प्रूव्ह केलं, तर इंडस्ट्रीतला माल जो आहे तो दुसऱ्या ठिकाणी कमी खर्चामध्ये पोहोचेल आणि ग्रोथ व्हायला मदत होईल. त्यानंतर अनुदान म्हणजे सबसिडी असतं. म्हणजे आता जसं की तुमचं LPG सबसिडी आहे, घरामध्ये जो सिलेंडर वापरता तुम्ही
त्याच्यावर सरकार सबसिडी देतं क्लीन फ्युएल आहे म्हणून, किंवा पेट्रोल डिझेल मध्ये पण जर सबसिडी देत असेल भविष्यामध्ये. सबसिडी म्हणजे काय, जसं की तुम्हाला स्कॉलरशिप्स वगैरे मिळतात, किंवा एखादी इलेक्ट्रिक व्हेकल घ्यायची असेल गाडी तुम्हाला, तर सरकार त्याच्यावर सबसिडी मध्ये डिस्काउंट टाईप देतं. इलेक्ट्रिक व्हेकल घेतलं, पोल्युशन कमी करते तर सबसिडी. आता दोन टाईपचे असतात सरकारच्या फिजल पॉलिसी. एक असतं एक्सपान्शनरी फिजल पॉलिसी, विस्तारवादी. आता हे कधी वापरतं सरकार, म्हणजे समजा मार्केटमध्ये मंदी आहे आणि जर ग्रोथ करायची असेल, लोकांना रोजगार निर्माण करायचे असतील. काल जसं आपण बघितलं होतं की जर मंदी असेल, एक्सपान्शनरी फिजल पॉलिसी म्हणजे काय असतं, लोकांकडे जास्तीत जास्त पैसे यावेत या दृष्टीने सरकार खर्च करत असेल. तर पैसे येण्यासाठी काय करणार सरकार, तर बाबा लाडकी बहीण योजना आहे, त्याच्यासारख्या आणखी योजना देईल. त्यानंतर मनरेगा स्कीम असते, त्यातून पण रोजगार निर्मिती होते. रस्त्याची कामं घेईल, जेणेकरून त्याच्यामध्ये पैसे लोकांसाठी खर्च होतील. आणखी काही गोष्टी असतील त्या करेल. सो सरकार जे आहे ते जास्तीत जास्त स्पेंड करायला बघणार. समजतंय? आणि लोकांची कर्ज वगैरे कशी कमी, किंवा टॅक्स मध्ये रिलीफ देतील. टॅक्स जो आता 12 लाखच्या वर आहे, तो 16 लाख वगैरे केला, किंवा जीएसटी कमी केला गोष्टींवरचं, जेणेकरून मंदी जी आलेली आहे, लोक खर्च करत नाहीयेत, लोकांकडे पैसे नाहीयेत, तर ती तूट भरून काढण्यासाठी जी सरकार पॉलिसी वापरतं, फिजल पॉलिसी, त्याला एक्सपान्शनरी पॉलिसी म्हणतात. आणि याच्या विरुद्ध असते कॉन्ट्रॅक्शनरी फिजल पॉलिसी. हे कधी होतं, जेव्हा महागाई वाढली समजा, लोकांकडे पैसे जास्त झाले, तर ते काढून घ्यायचे असतील सरकारला पैसे लोकांकडून, तर सरकार काय करतं, कॉन्ट्रॅक्शनरी हे फिजल पॉलिसी जी आहे ती अंमलात आणतं. त्यामुळे काय होतं, जर टॅक्स वाढवला, पेट्रोलवर आता समजा 100 रुपयाला मिळतंय, ते 200 रुपये झालं, तर काय होणार, लोक पेट्रोल भरायचं कमी करतील, ट्रॅव्हलिंग कमी करतील, स्पेंडिंग कमी करतील बेसिकली. आणि महागाई जी आहे ते मग लोकांकडचे पैसे जास्तीत जास्त काढून घेतले जातील, जेणेकरून गोष्टींचे जे भाव वाढत चाललेत ते कमी होतील थोडेसे. आता हे मॉनिटरी पॉलिसी आणि फिजल पॉलिसी मध्ये फरक काय आहे समजून घ्या. इथं साईडला आता मॉनिटरी पॉलिसी हा शब्द लिहिला, हे काल आपण बघितलं होतं. आणि फिजल पॉलिसी आहे. दोघांमध्ये मेन फरक काय आहे, तर मॉनिटरी पॉलिसी जे असतं ते आरबीआय ठरवतं, आरबीआय. काल आपण मॉनिटरी पॉलिसी कमिटी बघितली होती बघा, एमपीसी. 6 मेंबर असतात त्यामध्ये. आरबीआयचे गव्हर्नर जे असतात ते अध्यक्ष असतात. आणि रेपो रेट किती पाहिजे बँकांचा, रिव्हर्स रेपो रेट, त्यानंतर सीआरआर, एसएलआर, हे जे रेशिओज आहे, तर ते ठरवण्याचं काम जे आहे ते मॉनिटरी पॉलिसीमध्ये होतं. हे बघा, हे लक्षात ठेवायचं. मॉनिटरी पॉलिसीमध्ये काय काय असतं, चलनविषयक धोरण किंवा मौद्रिक धोरण म्हणतात त्याला, रेपो रेट, रिव्हर्स रेपो, सीआरआर, एसएलआर, बँक रेट, ओपन मार्केट ऑपरेशन्स. ओपन मार्केट ऑपरेशन्स म्हणजे सरकारचे जे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतात त्या मार्केटमध्ये विकणे, खरेदी करणे, जेणेकरून पैसे लोकांकडे जास्त झाले असतील, कमी असतील, तर ते काढून घेता येतील. सो या दोघांचा फरक समजून घ्या व्यवस्थित. फिजल पॉलिसी आणि मॉनिटरी पॉलिसी मधला फरक काय आहे, तर फिजल पॉलिसीमध्ये गव्हर्नमेंट जे आहे, भारत सरकार असेल, महाराष्ट्र सरकार जे असेल, ते टॅक्स जर कमी करत असेल, वाढवत असेल, किंवा ते स्वतःचे बजेटमध्ये ज्या गोष्टी करतं, टॅक्सेशन असेल किंवा स्पेंडिंग असेल, रस्ते बांधणे आहे. आवाज येतो ना सगळ्यांना? एकदा हे करा. हो सर. ओके. सो फिजल पॉलिसीमध्ये काय असतं, बजेट जे डिक्लेअर करते गव्हर्नमेंट, तुम्हाला टॅक्स किती लावायचा तुमच्या उत्पन्नावरती, त्यानंतर जीएसटी किती लावायचं आहे, त्यानंतर रोजगार निर्मितीसाठी अनुदान जे देतं सरकार. सो सरकारचा जो खर्च होतो आणि सरकार जे वसूल करते तुमच्याकडून, हे सगळं फिजल पॉलिसीमध्ये येतं, राजकोषीय धोरणामध्ये, जे की बजेटमध्ये असतं डिक्लेअर्ड. वेरेज मॉनिटरी पॉलिसीमध्ये बँकांशी रिलेटेड जे रेट असतात, कर्जाचा व्याजदर वगैरे जो आहे, बँकांनी किती पैसे स्वतःकडे ठेवायचे आहेत, सीआरआर किती आरबीआय कडे ठेवायचे आहेत वगैरे, या गोष्टी नियंत्रणात होतात. ओके. या दोघांचा उद्देश जवळपास सारखा असतो, पण कोण इम्प्लिमेंट करते आणि काय इम्प्लिमेंट होतात गोष्टी, यानुसार हे ठरतं. त्यानंतर नेक्स्ट जे आहे, एकच सेकंड. नेक्स्ट जे आहे, FRBM ऍक्ट जो आहे, 2003 साली कायदा आणला होता. FRBM म्हणजे खाली इथं फुल फॉर्म दिलाय त्याचा,
फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट. आता कसं असतं बघा, समजा तुम्ही जॉब करताय, तुमचा मंथली इन्कम काहीतरी आहे, समजा आता सध्या 30,000 पर मंथ आहे समजा तुमचा इन्कम. आता तुमचं जे स्पेंडिंग आहे, म्हणजे तुम्ही कमवताय किती, 30,000, स्पेंडिंग जर तुमचं 20,000 असेल तर 10,000 तुमच्याकडे शिल्लक राहिले सेव्हिंग, ही चांगली गोष्ट आहे. पण जर खर्च म्हणजे तुमचं जर उत्पन्न 30,000 आहे आणि तुम्ही खर्च जर 40,000 करत असाल, तर काय होते, बेसिकली तुम्ही 10,000 लॉस मध्ये आहे. म्हणजे तुम्ही कुणाकडून तर उधार घेताय आणि ते गरजा ज्या आहेत ते भागवताय बेसिकली. सो ही चांगली हॅबिट नाहीये की तुमचं जे उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही खर्च करताय. एकतर मग तुम्हाला उत्पन्न वाढवावं लागेल किंवा खर्च कमी करावा लागेल, जेणेकरून तुमचं जे लाईफ आहे ते व्यवस्थित चालू राहील. तसं सरकारच्या बाबतीत काय असतं, सरकार जे पैसे गोळा करतं टॅक्सच्या फॉर्म मध्ये, त्याला म्हणतात बेसिकली रेव्हेन्यू आहे तो. म्हणजे पैसे जमा होत आहेत सरकारकडे आणि सरकार खर्च करतंय. सो या दोघातला फरक जो आहे, गव्हर्नमेंट स्पेंड कुठे करतं, रस्ते बांधणे असेल, हॉस्पिटल बांधणे, तुमच्या सगळ्या ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स रन करतं सरकार चालवण्यासाठी, कर्मचारी वगैरे सगळे जे आहेत त्यांचे पैसे देणे असतील, या सगळ्या गोष्टी जे सरकार खर्च करतं. आणि सरकारला जे टॅक्सच्या फॉर्म मध्ये किंवा बाकी सगळ्या फॉर्म मध्ये जे पैसे मिळतात, याच्यामध्ये जर उत्पन्न जास्त असेल म्हणजे टॅक्स जास्त घेते सरकार आणि खर्च जर कमी असेल किंवा बरोबर असेल, तर काही प्रॉब्लेम नाहीये. पण जर हे उलट असेल म्हणजे खर्च जास्त होतोय आणि उत्पन्न कमी आहे, मग काय होतं, आपण बाहेरच्या देशांकडनं कर्ज घेणार आणि ते कर्ज जर आपण फेडू शकलो नाही तर मग प्रॉब्लेम होतात भविष्यामध्ये. समजतंय? सो यासाठी हा ऍक्ट होता बेसिकली. FRBM ऍक्ट जो आहे, फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट, की सरकारनं वित्तीय तूट कमी करणे. वित्तीय तूट म्हणजे काय लक्षात ठेवा, सरकारचं जे इन्कम आहे टॅक्सच्या फॉर्म मध्ये आणि सरकारचा जो खर्च आहे गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतील, बाकी सगळ्या योजनांमध्ये असेल, तर या दोघांमधला जो फरक आहे, इन्कम पेक्षा जर खर्च जास्त झाला तर तिथं वित्तीय तूट निर्माण होते. म्हणजे जे नको आहे, डेफिसिट म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, आणि तो कमीत कमी असायला पाहिजे. तो वाढत गेला ना, तर जसं आपलं झालं होतं 1991 मध्ये, की आपल्याकडं ऑइल खरेदी करण्यासाठी पण पैसे नव्हते, मग बँकांचं आपलं सोनं गहाण ठेवून IMF कडून कर्ज घ्यावं लागलं आपल्याला. तर तशी वेळ येऊ नये भविष्यात, यासाठी सरकारनं खर्च जो आहे तो काळजीपूर्वक केला पाहिजे. समजतंय? सो हे FRBM ऍक्ट मध्ये सांगितलेलं आहे कायद्यामध्ये, की किती टक्के खर्च करायचा. हे बघा, तुमची जी राजकोषीय तूट आहे, फिजिकल डेफिसिट आहे, राजकोषीय शब्द इथं आलाय बघा इकडं पहिल्या स्लाइड मध्ये, की ज्यामध्ये सांगितलंय की तुमचं उत्पन्न किती आणि इन्कम किती आहे आणि खर्च किती आहे. तर ती तूट जी आहे, आपला जो जीडीपी आहे, जीडीपीचा फुल फॉर्म काय आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. आपण हे 2-3 लेक्चर आधी बघितले, जीडीपी कसं कॅल्क्युलेट करतात. सो त्याच्या 3% असायला पाहिजे. जीडीपी जेवढा आहे भारत देशाचा, त्याच्या 3% आतमध्ये पाहिजे तुमचं डेफिसिट. म्हणजे तुमचा जो खर्च आहे आणि तुमचा जो इन्कम आहे यातला जो फरक आहे, तो 3% वाढायला नको जीडीपीच्या. तर तो जर जास्त झाला, म्हणजे तुम्ही खर्च जास्त करताय, उत्पन्न कमी आहे, तर मग काय होतो प्रॉब्लेम, आपल्याकडे पैसे शिल्लक राहणार नाहीत आणि भविष्यात आपल्याला बाहेरच्या देशांकडून कर्ज घेऊन त्यांच्यावर अवलंबून राहावं लागेल. समजतंय? त्यानंतर आता हे राजकोषीय तूट म्हणजे फिजिकल डेफिसिट, हे खाली दिलंय काय काय मी फरक सांगण्याचं. महसूल तूट जी आहे ती 0.5% पाहिजे जीडीपीच्या, आणि हे हळूहळू कमी करायचं. म्हणजे आता समजा तुमचं 3% आहे किंवा 5% आहे, ते 4% आणायचं, 3%, 2%, आणि सरप्लस मध्ये राहिलं तर चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपलं उत्पन्न जास्त आहे आणि खर्च थोडासा कमी, ही चांगली गोष्ट आहे. पण असं नको व्हायला उलट, की खर्च जास्त आहे आणि उत्पन्न कमी आहे. तर मग यासाठी FRBM चा एकच उद्देश लक्षात ठेवा, मेन वित्तीय तूट कमी करणे. म्हणजे सरकारनं खर्च जो आहे तो मापात करायला पाहिजे. जसं की आता सध्या चाललंय सरकारचं, लाडकी बहीण योजना जेव्हा डिक्लेअर केली होती, लोकांना हेच वाटत होतं की ऑलरेडी सरकारने एवढं सारं कर्ज घेतलंय, त्यात त्यांनी जर अशी योजना राबवली सरकारनं, तर ऑलरेडी डेफिसिट जो आहे तो वाढेल आणखी जास्त. कारण सरकारचे पैसे पुरवणार आहे सगळ्यांना, तर ते कुठून येणार आहेत, कारण ऑलरेडी आपण डेफिसिट मध्ये आहोत. तर तेच जर परत आणखी फ्री बी वाटत राहिलं, गव्हर्नमेंटचं स्पेंडिंग जर जास्त झालं, तर मग तूट जे आहे, डेफिसिट जे आहे ते वाढेल. ओके. त्यानंतर नेक्स्ट जे आहे, आता कमिटीचं नाव आहे इथं एनकेसिंग कमिटी. एनकेसिंग, आता हे फायनान्स कमिशन जे असतं त्याचे माजी अध्यक्ष होते एनके सिंग.
15व्या वित्त आयोगाचे. आता त्यांनी FRBM ऍक्ट मध्ये सुधारणा केल्या. काही सुधारणा केल्या की बाबा राजकोषीय तूट जी आहे ती 3% ऐवजी 3.5% पर्यंत. आता हे बघा, हे तूट वाढवायला नाही पाहिजे ऍक्च्युली. तूट वाढवली याचा अर्थ काय आहे? आधी सांगितलं होतं कायद्यामध्ये की बाबा 3% जीडीपीच्या तुमचा जो डेफिसिट आहे तो चालेल. म्हणजे तुमचं जे खर्च आहे आणि तुमचं जो उत्पन्न आहे याच्यातला जो फरक आहे तो 3% पाहिजे मॅक्सिमम. पण याच्यात काय सांगितलं 3.5 पर्यंत चालतंय. आवाज येतो ना क्लिअर? एकदा कन्फर्म करा. तर मला जरा रिपीट आवाज हो सर, ऐकून येतोय. एकच मिनिट. कारण 2 डिव्हाइस शेजारी असले की थोडस इको सारखं होतं. एकच मिनिट. तर एम.के. सिंग यांनी काय केलं, 3%ची जी मर्यादा होती ती 3.5% वाढवली. सो ही चांगली गोष्ट नाही, लक्षात ठेवा. याचा अर्थ काय, सरकारला आणखी 0.5% एक्स्ट्रा खर्च करायला मिळाले. पण भविष्यात हे समजा 3%चं 5% झालं, 10% झालं, तर याचा अर्थ खर्च जास्त करते सरकार उत्पन्नापेक्षा. मग ते कुठल्या तरी देशाकडून कर्ज घेणार किंवा काहीतरी करणार गोळ, आणि ते आपल्यासाठी चांगलं नाही लॉंग टर्म साठी, लक्षात ठेवा. त्यानंतर मग नेक्स्ट जे आहे बजेट. आता बजेट जे असतं त्याला आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये हे नाव आहे, लक्षात घ्या, अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. एकच सेकंड. बजेटला आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे नाव आहे, कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठेही बजेट शब्द युज नाही, लक्षात घ्या. कॉन्स्टिट्यूशन जे आहे त्याच्यामध्ये हा शब्द युज आहे, अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. म्हणजे बेसिकली काय, बजेट म्हणजे मी जसं सांगितलं तुमचा पगार आहे आणि तुमचा खर्च आहे याचा जो लेखाजोखा असतो पूर्ण वर्षाचा त्याला बजेट म्हणतात. म्हणजे सरकार जो खर्च करणार आहे गव्हर्नमेंट स्कीम्सवर आणि सरकारचं जे उत्पन्न असणार आहे टॅक्सच्या फॉर्म मध्ये. आता हे बघा, सरकारला दरवर्षी हे जे बजेट आहे ते पारित करून घ्यावं लागतं लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये. जर पारित झालं नाही बजेट याचा अर्थ सरकारकडे मेजॉरिटी नाहीये आणि सरकार फेल झालंय याचा अर्थ होतो. हे लक्षात ठेवा व्यवस्थित. जर बजेट सरकारचं पास झालं नाही दरवर्षी फेब्रुवारीमध्ये, बजेट पास होणं म्हणजे वोटिंग होतं बेसिकली. जेवढे मेंबर्स आहेत ते वोटिंग करतात की आपलं जे बजेट आहे ते एवढ्या लाख कोटीचं आहे, त्यातले एवढे पैसे इकडे खर्च करणार, एवढे पैसे इकडे खर्च करणार, आणि एवढा महसूल गोळा करणार आपण लोकांना. इन्कम टॅक्स असेल, जीएसटी असेल, कॉर्पोरेट टॅक्स असेल त्याच्यातून. आणि ते आपले जे प्रेसिडेंट असतात त्यांच्या पूर्व संमतीनं प्रेझेंट होतं. आणि ते जर पास नाही झालं बिल याचा अर्थ सरकारची मेजॉरिटी नाही, म्हणजे सरकार पडतं थोडक्यामध्ये. ठीक आहे. आणि प्रत्येक दरवर्षी सरकारला मान्यता घ्यावी लागते. म्हणजे सरकार असंच आपल्याकडून टॅक्स घेऊ शकत नाही. जो जीएसटी आहे किंवा जो इन्कम टॅक्स आहे ना त्याची आपल्याला सरकारला मान्यता घ्यावी लागते बजेटमध्ये, तरच ते आपल्याला टॅक्स आकारू शकतात. नाहीतर सरकारला टॅक्स आकारण्याचा अधिकार नाहीये जर ती गोष्ट बजेटमध्ये नसेल तर. आणि सरकार कसा खर्च करणार आहे या सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे महसूल जो आहे सरकारचा ते कसा कलेक्ट करणार, खर्च कसा करणार. त्यानंतर कॅपिटल, आता महसूल रेव्हेन्यू एक्सपेंडिचर एक असतं आणि एक असतं कॅपिटल एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय, लक्षात द्या. तर सरकार समजा कर्मचारी जे आहेत त्यांचा पगारावर जर खर्च करत असेल तर ते झालं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता कारण का, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर जर गोष्ट खर्च केली तर त्याच्यातून रिटर्न काय भेटणार नाही सरकारला. ते पैसे जे आहेत ते लोक खर्च करून टाकणार कर्मचारी. पण भांडवली एक्सपेंडिचर म्हणजे काय असतं, सरकारनं समजा एखादा रोड बांधला, समजतंय, तर त्याच्यातून सरकारला काय होतं, ती ऍसेट क्रिएट होते बेसिकली. म्हणजे जसं मी सांगितलं होतं याच्या आधी की एखादं तुम्ही गाडी विकत घेताय का प्लॉट विकत घेताय त्यानुसार तुम्ही खर्च जो करताय ती ऍसेट आहे का लायबिलिटी आहे ते डिपेंड करतं. तर भांडवली प्राप्ती किंवा खर्च म्हणजे काय असतं, सरकारची जर ऍसेट जनरेट होतीये किंवा ऍसेट त्याची डिझॉल्व्ह होतीये यानुसार जो खर्च आहे तो भांडवली खर्च आहे असं आपण म्हणतो. आणि जर नुसतंच असं खर्च होत असेल लोकांच्या पगारावरती किंवा असं, तर त्याला महसूल खर्च किंवा प्राप्ती म्हणतात. वित्तीय तूट म्हणजे मी सांगितलं की जे उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा जास्त खर्च असेल तर त्याला वित्तीय तूट म्हणतात. आणि हे सगळं बजेटमध्ये डिस्कस केलेलं असतं आणि ते संमत झाल्यानंतरच आपल्याकडून टॅक्स गोळा करतं सरकार. आता इथं काही शब्द आहेत बघा. एक आहे महसूल तूट, त्याला इंग्लिशमध्ये रेव्हेन्यू डेफिसिट म्हणतात. एक आहे फिजल डेफिसिट, राजकोषीय तूट.
आणि एक आहे प्रायमरी डेफिसिट, की राजकोषीय तूट मधूनच काहीतरी वजा केलंय. आता हे काय बघा, रेव्हेन्यू डेफिसिट म्हणजे काय? महसूल खर्च हा जर प्राप्तीपेक्षा म्हणजे सरकारला जो रेव्हेन्यू मिळतोय त्याच्यापेक्षा त्याचा जो खर्च आहे एक्सपेंडिचर ते जर जास्त असेल तर हा डेफिसिट होतो बेसिकली. सो डेफिसिट शब्दाचा किंवा तूट शब्दाचा अर्थ लक्षातच ठेवा. सरकारचं उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असेल तर तो तूट असते. आता हा महसूल तूट वगैरे जे आहे ते म्हणजे काय मी सांगितलं मगाशी. कॅपिटल एक्सपेंडिचर वेगळी गोष्ट आहे. म्हणजे सरकार एखादी ऍसेट क्रिएट करते, एखादा एअरपोर्ट बांधतंय, एखादा रस्ता बांधतंय, त्यामध्ये जर खर्च करत असेल सरकार किंवा एखादी इंडस्ट्री तयार करते नवीन, एखादी फॅक्टरी एस्टॅब्लिश करते, तर त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात, भांडवली खर्च किंवा प्राप्ती. वेअरॅज रेव्हेन्यू डेफिसिट किंवा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू इन्कम म्हणजे काय? सरकार जे कर्मचाऱ्यांचा पगार देते, तुम्ही समजा आता आरटीओ म्हणून जॉईन झालं, तर तुमच्या पगारावरती जी अमाऊंट खर्च करणार आहे सरकार, त्याच्यातून काही जनरेट होत नाहीये सरकारला अरे एक्स्ट्रा ऍसेट वगैरे. तो खर्च आहे तो दैनंदिन व्यवहारासाठी चाललाय. किंवा मंत्री वगैरे जे असतात त्यांचे जे फ्लाईटचा खर्च आहे, त्यांच्या ट्रॅव्हलिंगचा खर्च आहे, पगार वगैरे सगळ्या गोष्टींचा खर्च. तर हा बेसिकली रेव्हेन्यू डेफिसिट मध्ये येतो. त्यानंतर फिझल डेफिसिट म्हणजे काय? टोटल जो खर्च आहे सरकारचा, म्हणजे टोटल सगळा जो टॅक्स कलेक्ट करते आपल्याकडून सरकार, इन्कम टॅक्स असेल, कॉर्पोरेट टॅक्स आहे, जीएसटी आहे, या सगळ्यामधून एक्साइज ड्युटी आहे, पेट्रोल डिझेलचं, याच्यातून सगळा जो सरकारला उत्पन्न प्राप्त होते आणि सरकार जे खर्च करते आपल्यावर, खर्च करते म्हणजे रस्ते बांधते, शाळा बांधते, पगार देते वगैरे सगळ्या गोष्टी. तर खर्च हा उत्पन्नापेक्षा जास्त असेल तर त्याला राजकोषीय तूट म्हणतात. फक्त त्यातून कर्ज जे आहे ते मायनस केलेलं आहे. कर्ज म्हणजे काय? आता कर्ज घेतलंय आपण समजा आधीच्या सरकारनं, तर ते म्हणणार की बाबा ते आधीच्या सरकारनं घेतलंय त्याच्यात आमचा काही संबंध नाही वगैरे असं. त्यामुळे बाहेरच्या देशातलं कर्ज वगैरे असेल सध्या लोन ते वजा केलं जाते यातनं. आता ह्याच्यातूनच हे फिझल डेफिसिट जे आहे, आता हे बघा एक तर तुम्हाला हे ग्रुप सी लेवलला एवढं जास्त डिटेलमध्ये नाही विचारलं जात. म्हणजे हे फॉर्म्युले वगैरे जे आहेत याचे फक्त हे थोडंसं माहित असलं तर काय असतं, एखादा शब्द जर आला कुठं राजकोषीय तूट म्हणून किंवा वित्तीय तूट म्हणून, तर तुम्हाला फक्त हे लक्षात असावं की बाबा सरकारचा खर्च जास्त आहे, उत्पन्न कमी आहे. सो हे चांगली गोष्ट नाहीये ही. हे सगळं जे डेफिसिट आहे हे नकोच असतं आपल्याला, शून्य पाहिजे असतं. पण ते सरकार कधी शून्य ठेवत नाही. सरकार खर्च जास्त करतं उत्पन्नापेक्षा कर्ज काढून काहीतरी करून. ओके. आणि यातून समजा ही जी राजकोषीय तूट होती, त्यातून जर व्याज देयके म्हणजे काय? जे सरकारनं आधीचं कर्ज घेतलंय, त्याचं इंटरेस्ट पेमेंट करावं लागतं. म्हणजे समजा तुम्ही पण भविष्यात कधी कर्ज घेतलं, तर 2 गोष्टी असतात. ईएमआय जेव्हा तुम्ही पे करता, म्हणजे समजा तुम्ही ₹5,00,000 कर्ज घेतलंय गाडीसाठी वगैरे, तर तो जो ईएमआय पे करणार तुम्ही, त्यातलं काही जी रक्कम असते, समजा 10,000 ईएमआय असेल ना तुमचा, तर 5,000 जी रक्कम आहे, ती तुमचं मुद्दल कट होतं आणि 5,000 जे आहे ते तुमचं व्याज असतं बेसिकली. सो व्याज जे आहे तुमचं जे कर्ज काढलेलं आहे त्याचा जर खर्च वजा केला राजकोषीय तूटमधून, तर त्याला प्रायमरी डेफिसिट म्हणतात. हे काही गरजेचं नाही एवढं. सो स्किप केलं तरी चालेल. ज्याला थोडंसं समजायला जड वाटतंय. पुन्हा एकदा मी सिंपल शब्दामध्ये सांगतो या तिन्ही गोष्टी. रेव्हेन्यू डेफिसिट म्हणजे रेव्हेन्यू जो आहे, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू इन्कम म्हणजे सरकार लोकांच्या पगारावरती किती खर्च करतंय आणि सरकारला रेव्हेन्यू किती जनरेट होतोय त्यातनं. तर त्याला बेसिकली जर खर्च जास्त असेल आणि इन्कम कमी असेल तर रेव्हेन्यू डेफिसिट म्हणतात. टोटल खर्च आणि टोटल एक्सपेंडिचर यातला जो फरक आहे त्याला फिझल डेफिसिट म्हणतात. आणि फिझल डेफिसिट मधनच तुम्ही इंटरेस्ट वजा केलं, कर्जाचं जे इंटरेस्ट आहे ते, तर त्याला प्रायमरी डेफिसिट म्हणतात. सो हे 3 टाईपचे डेफिसिट आहेत आणि हे नको आहेत आपल्याला. आणि एफआरबीएम ऍक्ट जो आहे हा आधीचा, याच्यामध्ये याच्यावरच फोकस केलाय की राजकोषीय तूट 3% पाहिजे, महसूल तूट जी आहे ती 0.5% पाहिजे, जेणेकरून हे वाढू नये. त्यानंतर पब्लिक डेब्ट म्हणजे सार्वजनिक कर्ज म्हणतात. आता एक असतं प्रायव्हेट डेब्ट आणि एक असतं पब्लिक डेब्ट. सरकार जे कर्ज काढतं बेसिकली त्याला पब्लिक डेब्ट म्हणतात. समजतंय? म्हणजे सार्वजनिक कर्ज. आणि प्रायव्हेट डेब्ट म्हणजे प्रायव्हेट कंपनी एखादं कर्ज काढत असेल किंवा तुम्ही कंपनी स्थापन केली आणि तुम्ही कर्ज काढताय कंपनीच्या वाढीसाठी, तर ते प्रायव्हेट डेब्ट झालं. हे सरकारनं घेतलेलं एकूण अंतर्गत आणि बाह्य कर्ज. आता या दोघात फरक आहे.
सरकार जर कर्ज घेते, लोन घेते, भारतातल्या लोकांकडून त्यांनी पैसे उचलले वेगवेगळ्या फॉर्ममध्ये, तर त्याला अंतर्गत कर्ज म्हणतात, इंटरनल डेब्ट लक्षात ठेवा. आणि आपल्या सरकारनं समजा बाहेरच्या देशांकडून जर पैसे घेतले कर्जाच्या फॉर्ममध्ये, तर त्याला एक्सटर्नल डेब्ट म्हणतात. इंटरनल डेब्ट म्हणजे लोकांकडून पैसे घ्यायचे कर्जाच्या फॉर्ममध्ये आणि परत काही वर्षानंतर ते कर्ज फेडायचं लोकांकडून. आता लोकांकडून कर्ज घेतात म्हणजे वेगवेगळे ते स्कीम्स लॉन्च करतात किंवा रस्त्याचे प्रोजेक्ट वगैरे असतात, त्याचे बॉन्ड वगैरे असतात. सो तुम्ही जर खरेदी केला तो बॉन्ड, सो बेसिकली सरकारला तुम्ही कर्ज देताय. आणि बाहेरच्या देशाकडून जर घेतलं, वर्ल्ड बँक असेल, आता वर्ल्ड बँक म्हणजे जसे आरबीआय आहे भारतासाठी, तसं जगात एक वर्ल्ड बँक आहे की जे असे जे गरिबी हटाव असेल, रस्ते बांधणे असेल, बेसिक सुविधा, शाळा, हॉस्पिटल याच्यासाठी गरीब कंट्रीजना हे कर्ज देतं. दीर्घ मुदतीचे कर्ज देतं, म्हणजे 50 वर्ष, 100 वर्ष या कालावधीची आणि खूप कमी व्याजदरात कर्ज देते ही बँक. वर्ल्ड बँक आहे. समजतंय? सो याच्याकडून जर कर्ज घेत असू आपण, तर त्याला एक्सटर्नल डेब्ट म्हणणार, बाहेरून कर्ज घेतलं आपण किंवा दुसऱ्या कुठल्या तरी कंट्रीकडून घेतलं आपण, अमेरिकेकडून घेतलं. समजतंय? सो इंटरनल डेब्ट ठीक आहे बाबा, आपल्या लोकांकडून घेतलं तर ते थोडंसं कमी रिस्की असतं. पण जर बाहेरच्या कंट्रीकडून घेतलं तुम्ही आणि ते व्यवस्थित रिपे नाही केलं, तर थोडेसे प्रॉब्लेम येऊ शकतात नंतर इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये किंवा आपलं क्रेडिट रेटिंग जे आहे ते खराब होतं नंतर, लक्षात ठेवा. आणि नंतर ही जी लास्टची गोष्ट आहे, डेब्ट टू जीडीपी, म्हणजे तुमचं कर्ज किती आहे बाबा आणि तुमचं राष्ट्रीय उत्पन्न किती आहे. जे डेब्ट टू जीडीपी, जस्ट अ सेकंड. डेब्ट म्हणजे कर्ज आणि जीडीपी म्हणजे आपल्या राष्ट्रीय उत्पन्न. आता हे बघा, डेब्ट कमीत कमी असायला पाहिजे, म्हणजे कर्ज जे आहे ते कमीत कमी पाहिजे आणि जीडीपी जो आहे तो जास्त पाहिजे, लक्षात घ्या. समजतं? म्हणजे आपलं राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते जास्त पाहिजे आणि आपण जे कर्ज घेणार देशांतर्गत किंवा बाहेरच्या देशाकडून ते कमी पाहिजे. हे चांगल्या अर्थव्यवस्थेची लक्षणं आहेत. जर आपलं कर्जच जास्त असेल, म्हणजे तुमच्या स्वतःच्या बाबतीत पण लक्षात ठेवा एक्झाम्पल. तुमचं समजा उत्पन्न जास्त आहे, म्हणजे पगार जास्त आहे तुमचा आणि तुम्ही कर्ज कमी काढलंय, म्हणजे उगाच आयफोन वगैरे घेणं, पैसे खर्च केले नाहीत, ते पैसे सेव्ह केलेत तुम्ही काहीतरी. सो तुमचं जर कर्ज कमी असेल आणि उत्पन्न जास्त असेल, तर ही चांगली लक्षण आहे. तुम्ही भविष्यामध्ये चांगल्या दिशेने जाल. पण तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त तुमचं कर्ज झालं, तर हे निगेटिव्ह आहे आणि काही वेळानंतर मग कर्जबाजारीपणे आणि इश्यू येऊ शकतात. सो हे जेवढं कमी असेल तेवढं चांगलं आहे, लक्षात घ्या. डेब्ट टू जीडीपी, कर्ज कमी पाहिजे आणि जीडीपी जास्त पाहिजे. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट जो भाग आहे हा कृषी अर्थशास्त्र, म्हणजे शेतीविषयक जे सरकार स्कीम लॉन्च करतं किंवा काही बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या आपण बघूया. आता त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती असते एमएसपी. एमएसपी म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस. एमएसपी चा फुल फॉर्म आहे मिनिमम सपोर्ट प्राइस, किमान आधारभूत किंमत. आता याचा अर्थ काय असतो लक्षात घ्या. आता समजा पेरणीचा सीझन आहे आता सध्या, म्हणजे पाऊस सुरू झालाय. सो लोक आता काय करणार, कुठली तरी खरीप पिकं जी आहेत ती पेरणार आणि मग 3 महिने 4 महिने वर्षभरानंतर ते पीक काढणीस येणार. सो एमएसपी म्हणजे काय असतं, सरकार आता पेरायचा सीझन जो आहे त्याच्या आधी प्रत्येक पीक जे आहे, आता टोटल जे आहे ते साधारणतः 23-24 पिकं आहेत. एक्झॅक्ट मी हे एमएसपी ची एक सेपरेट तुम्हाला माइंड मॅप शेअर करेन की कोणती पिकं आहेत, खरीप पिकं कोणते आहेत, रब्बी पिकं कोणते आहेत. ऊसाला पण असतो एमएसपी, पण त्याला एफआरपी म्हणतात ऊसाला. सो कोण तेलबिया जे असतात, सोयाबीन असेल, सूर्यफूल आहे, तर त्याच्यासाठी पण सरकार एमएसपी डिक्लेअर करतं. गहू, ज्वारी, बाजरी याच्यासाठी करतच, प्लस अशी एक 23-24 पिकं आहेत टोटल. त्याच्यासाठी सरकार जे आहे ते एमएसपी डिक्लेअर करतं. सो एमएसपीचा अर्थ काय लक्षात घ्या. एमएसपी म्हणजे किमान आधारभूत किंमत. म्हणजे काय, जर तुमचं ते पीक जे आहे ते एपीएमसी मंडी असतात, म्हणजे तुम्ही आता एपीएमसी नगरमध्ये असाल फॉर एक्झाम्पल, अहमदनगरचे काही स्टुडंट्स आहेत, तर ते कॉलेजच्या बाजूलाच पलीकडे एक मार्केट यार्ड आहे. तिथं भाजीपाला वगैरे विकला जातो शेतकऱ्यांचा. शेतकरी तिथे येतात, मग त्यांचं धान्य वगैरे जे असेल, भाजीपाला जो असेल तो तिथं दलाल असतात, बेसिकली ब्रोकर टाईप असतात, त्यांच्याकडे ते विकतात आणि ते जे दलाल आहेत ते परत होलसेल व्यापारी, रिटेल व्यापारी यांना विकतात या गोष्टी.
सो सगळा जो हे ट्रान्झॅक्शन असतं ते एपीएमसी मंडीतच व्हायला पाहिजे असे नियम आहेत, लक्षात ठेवा. शेतकरी जो आहे डायरेक्टली त्यांना गहू, ज्वारी, बाजरी हे ओपन मार्केटमध्ये विकता येत नाही त्यांना नियमाप्रमाणे. सो एपीएमसी मार्केट जे आहेत, ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस अँड मार्केटिंग कमिटीज वगैरे म्हणतात त्याला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी असते, कराडमध्ये पण इथं कृषी उत्पन्न बाजार समिती वगैरे आहे. तिथं शेतकरी आणतात धान्य वगैरे आणि तिथं ते ब्रोकर खरेदी करतात आणि ते परत विकतात. समजतं? सो तिथं जर ती किंमत जी आहे सरकारनं समजा डिक्लेअर केलं, की गहूला समजा एवढा रेट मिळेल ₹1000. आता मला एक्झॅक्ट रेट माहित नाही त्याचे किती आहेत. एमएसपी वगैरे प्रत्येक पिकासाठी वेगळा असतो, लक्षात घ्या. गव्हासाठी वेगळा असणार, तांदळासाठी वेगळा असणार. साखरेचा आपल्याला माहित असतो साधारणतः. साखरेचा जो आहे तो 3000च्या जवळपास डिक्लेअर करतं सरकार प्रति टन वगैरे. समजतंय? 3000 म्हणजे कारखान्यानुसार व्हॅरी करतं ते. चांगला कारखाना जो असेल तो कधी कधी ₹3200 दिला असं न्यूजमध्ये असतं आणि बोगस कारखाने असतील तर ते 2500 वगैरे देतात एफआरपी. तर प्रत्येक पिकाची एक किंमत असते आणि ती सरकार आधीच डिक्लेअर करतं. जर तुम्हाला एपीएमसी मार्केट जे आहे तिथे एवढी किंमत मिळाली नाही तर तुम्ही डायरेक्टली सरकारला ती विकू शकता. सरकारचे पण फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे आउटलेट्स असतात आणि सरकारची जबाबदारी आहे, लक्षात घ्या, की जरी मार्केटमध्ये खरेदी नाही केलं व्यापाऱ्यांनी तरी सरकारनं त्या किमतीला तुमच्याकडून तो माल शेतकऱ्याकडून खरेदी केला पाहिजे. सो एमएसपीचा अर्थ काय, बेसिकली सरकार शेतकऱ्यांना गॅरंटी देते की तुम्ही हे पीक घ्या. जर तुमचं जे पीक आहे ते जी डिक्लेअर करतोय आम्ही किंमत, त्याला जर कोणी विकत घेतलं नाही तर आम्ही स्वतः ते पीक विकत घेऊ. ही जी गॅरंटी असते बेसिकली, तर त्याला एमएसपी म्हणतात. समजतंय की काय सांगतोय? येस, नो? येस सर. सो एमएसपी म्हणजे सरकार फार्मर्सला अश्युरिटी देते की हे पीक घ्या, आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो की एवढं तुम्हाला जो खर्च येतोय त्याचे एवढे टक्के पैसे आम्ही देणार. पण ऍक्च्युअल मध्ये असं होत नाही, लक्षात घ्या. हे जे डिक्लेअर वगैरे केलं जातं ना, काही पिकं जे आहेत, समजा ऊस आहे, त्याचीच फक्त एफआरपी मिळते शेतकऱ्यांना, जे 3000 प्रति टन वगैरे आहे ते. बाकी जे पिकं आहेत त्यांची किंमत मिळत नाही. समजतंय? आणि ते खरेदी होत नाहीत व्यवस्थित प्रकारे. त्यामुळे आपल्या इकडचे शेतकरी ऊसावर भर देतात की ऊसाचा गॅरंटेड मिळतो, कारण ऊसाची लॉबी मोठी आहे, कारखाने आहेत व्यवस्थित, त्यामुळे त्याची किंमत चांगली मिळते. आता हे दिलं इथं, उत्पादनावर किमान भावाची हमी देणार. आणि कोण रिकमेंड करतं हे? ही सीएसीपी कमिटी आहे, कमिशन ऑन ऍग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइसिंग ही कमिटी आहे. ती दरवर्षी शिफारस करते आणि मग शेतकरी मंत्रालय जे आहे ते मान्य करणार ते. खरीप पिके, रब्बी पिके आणि इतर पिकांसाठी घोषित केली जाते. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे संरक्षण. आता मी हे लेक्चर झाल्यानंतर एक शेअर करेन माइंड मॅप, की त्यामध्ये पिकांची नावं असतील. गहू कुठल्या कुठल्या पिकाने मिळते, गहू, तांदूळ समजा, त्यानंतर तेलबिया आहेत, कडधान्य आहेत काही. तर या 22-24 पिकांना मिळते एमएसपी. आता बफर स्टॉक हे आपण पीवायक्यू मध्ये बघितलं होतं, की सरकार काय करतं, स्वतःकडे स्टॉक करून ठेवतं काही अन्नधान्य जे असेल, गहू, ज्वारी, बाजरी, जेणेकरून समजा दुष्काळ आला एखाद्या वर्षी. जसं धरण असतं, फॉर एक्झाम्पल, धरणाचं काम काय आहे, पावसाळ्यात आता जास्त पाऊस पडतोय तर ते पाणी साठवून ठेवायचं आणि जेव्हा पावसाळ्याचं सीझन संपणार, उन्हाळा येणार, तेव्हा ते साठवलेलं जे पाणी आहे ते वापरतील आपल्याला वर्षभर. तसंच बफर स्टॉकचं काम असतं, की एक्स्ट्रा जे पिकं आहेत किंवा एक्स्ट्रा जे सरप्लस बनवलेलं आहे शेतकऱ्यांनी, ते स्टॉक करून ठेवायचं, जेणेकरून एखाद्या वर्षी समजा दुष्काळ आला तर अन्नधान्याची टंचाई भासू नये यासाठी बफर स्टॉक असतो. समजतंय? आणि हे याच्यासाठी कमिटी कोणती आहे, लक्षात घ्या, एफसीआय. एफसीआय सगळ्यात महत्वाची कमिटी आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, की जे अन्नधान्य खरेदी करणं, रेशनिंग कार्डची जे इथं नावं आहेत बघा पुढे, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. स्थापना त्याची 1965 मध्ये झाली होती. 1964चा अन्न सुरक्षा कायदा आला होता त्याच्यानुसार. त्यानंतर अन्नधान्याची खरेदी म्हणजे गहू, ज्वारी वगैरे स्टॉक करून ठेवणे, खरेदी करणे. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन म्हणजे शेतकऱ्यांकडून घेतलं ते आणि परत ते रेशनिंगच्या दुकानापर्यंत पोहोचवायचं, स्वस्त धान्य दुकानापर्यंत. आणि हे एमएसपी वर खरेदी करतं फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आणि केंद्र सरकारची प्रमुख संस्था आहे शेतीविषयक.
सो हे नाव तुम्हाला लक्षात पाहिजे, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. त्यानंतर पीडीएस म्हणजे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, म्हणजे यामध्ये रेशनिंग कार्डची दुकानं असतात. रेशनिंगची दुकानं बेसिकली. रेशनिंगचं म्हणजे स्वस्त धान्य दुकाने जे असतात, की जिथं तुम्हाला गहू 5 रुपये, ज्वारी 3 रुपये, तांदूळ असे ठराविक रुपये पर किलो मिळतात. बिलो पॉवर्टी लाईन असेल तर खूप कमी किमतीला मिळतं. ठीक आहे. तर या दुकानांना बेसिकली स्वस्त धान्य दुकान किंवा पीडीएस म्हणतात. आणि खूप जास्त लोक कव्हर होतात यामध्ये. 75% इथे दिले बघा. नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट जो आहे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा. आता एक जो कायदा आहे हा अन्न सुरक्षा कायदा 64 आहे. आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 मध्ये एक चांगला कायदा आला होता. जे आपण कंपल्सरी आता लहान मुलांना अन्न वगैरे मिळतं, मिड डे मील. तो 2007-8चा कायदा होता एक. आणि हा एक कायदा आहे महत्वाचा, की ज्यामध्ये 5 रुपये प्रति व्यक्ती प्रति महिना धान्य, त्यामुळे तांदूळ, गहू, ज्वारी एक्सेट्रा. आता हे मिळतंय ऍक्च्युली, पण बऱ्यापैकी लोक जे आहेत ते घेत नाहीत, कारण याची क्वालिटी चांगली नसते. तांदूळ वगैरे स्टॉक वगैरे व्यवस्थित केलेला नसतो, किंवा पुअर क्वालिटी असते. त्यामुळं खूप जास्त गरीब असतील तरच ते घेतात, नाहीतर लोक प्रेफर नाही करत हे. आता हा 7-8चा कायदा मगाशी जे म्हणलं होतं तुम्हाला मी, की शाळेमध्ये जे जेवण दिलं जातं दुपारी मुलांना मिड डे मील स्कीम मध्ये, पोषण आहार वगैरे जे म्हणतो आपण, ते या कायद्यानुसार स्टार्ट झालं होतं. या कायद्याची सर्वात विशेष बाब ही आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर मग अन्नधान्य उत्पादन वाढवायचं हे जेनेरिक आहे, सगळ्या कायद्यामध्ये असतं. ह्या बाकीच्या गोष्टी जाऊ द्या. मिड डे मील, मिड डे मील पोषण आहार वगैरे जे आहे ते त्या संदर्भात हा कायदा. त्यानंतर नेक्स्ट हे जे आहे पीएम किसान योजना. आता हे बऱ्यापैकी जे शेतकरी बॅकग्राऊंडचे मुलं आहेत, ज्यांचे वडील वगैरे शेती करतात, त्यांना माहित असेल पीएम किसान योजना काय आहे. तर ज्यांचं शेत जे आहे ते छोटं आहे, छोटं म्हणजे हेक्टरमध्ये मोजलं जातं ते, मायक्रो, मीडियम, स्मॉल वगैरे, की ज्याच्यामध्ये समजा तुमचं क्षेत्र जे आहे ते 5 एकरपेक्षा कमी असेल वगैरे, तर तुम्हाला दरवर्षी 6,000 रुपये अनुदान मिळते हे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीमध्ये. 2-2 हजाराचे 3 हप्ते येतात. समजतंय? आणि ऑलमोस्ट सगळ्या शेतकऱ्यांना मिळतं. ज्यांचं क्षेत्र मोठं जरी असेल तर ते घरच्यांच्या नावावर डिवाइड करतात. त्याच्या नावावर 2 एकर, याच्या नावावर 2-2 असं करून प्रत्येकाच्या नावावर जे आहे ते 2-2 हजार रुपये, आणि वर्षाला 6,000 रुपये मिळतात हे. हे बेसिकली अनुदान आहे. कशासाठी? तुम्हाला शेतीसाठी लागणारा जो कच्चा माल आहे, म्हणजे बियाणे घ्यायचे असतील, किंवा तुम्हाला फवारणी करायची आहे पिकांवर, फर्टिलायझर्स आहेत, याच्यासाठी जे पैसे लागतात, तर ते शेतकऱ्यांना प्राप्त व्हावेत यासाठी ही योजना आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी वर्षाला 6,000 मिळतात. आणि हे डायरेक्टली अकाउंटमध्ये येतात. म्हणजे जसं तुम्ही स्कॉलरशिप वगैरे तुम्हाला मिळते, शिष्यवृत्ती, कॉलेजची फी असेल किंवा हॉस्टेलची फी असेल, तर तसंच हे डायरेक्टली अकाउंटमध्ये जमा होतात डीबीटी द्वारे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. आता इथं बघा, इथे एक डेट आहे 1 डिसेंबर 2018. या साली म्हणजे या तारखेला ही घोषणा केली सरकारनं, की आम्ही लॉन्च करणार आहे स्कीम. आणि ऍक्च्युली ही फेब्रुवारीमध्ये पहिल्यांदा दिले ते लोकांना, फेब्रुवारी 2019 मध्ये. सो हे लक्षात ठेवा. ही सगळ्यात खूप जास्त महत्वाची स्कीम आहे. म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना भारतातल्या ऑलमोस्ट 90% म्हणू आपण, खूप जास्त मोठा शेतकरी असेल, 50 एकर वगैरे त्याच्याच नावावर आहे, तर त्याला नाही मिळणार. पण बऱ्यापैकी जे शेतकरी आहेत भारतातले, त्यांच्याकडे शेती कमी आहे पर हेड, सो त्यांना हे अमाऊंट जे आहे ते मिळते 6,000 वर्षाला. त्यानंतर नेक्स्ट जे आहे बघा इथं, 7व्या नंतर 8वं जे आहे कृषी सिंचन योजना. याच्यामध्ये काय असतं बेसिकली, तुम्हाला ठिबक सिंचन लावायचं असेल शेतामध्ये, किंवा पाइपिंग सिस्टीम वगैरे करायचं असेल, स्प्रिंकलर करायचं असेल, किंवा शेत तळं वगैरे जे म्हणतो आपण, शेतामध्ये पाणी साठवण्यासाठी तळं असेल, विहीर असेल, याच्यासाठी सरकार बेसिकली अनुदान देतं तुम्हाला. अनुदान म्हणजे समजा तुम्हाला खर्च येणार आहे 1,00,000 रुपये, तर त्याच्यावर 20% ऑफ, 50% ऑफ, असं काही काही स्कीम्स असतात. जेणेकरून पाणी जे आहे, हर खेत को पाणी याची टॅगलाईन आहे. म्हणजे प्रत्येक शेतीला पाणी अवेलेबल झालं पाहिजे. मग ते ठिबक सिंचन असेल, स्प्रिंकलर असेल,
आणखी असेल, शक्यतो याला प्राधान्य असतं कारण ठिबक सिंचन जे आहे त्याच्यामध्ये बेसिकली वॉटर जे आहे ते सेव्ह होतं. ड्रॉप मध्ये पडत असतं पाणी, त्यामुळे कॉन्झर्व होतं. तर याला प्राधान्य दिलं जातं. त्यानंतर ही एक आहे सॉइल हेल्थ कार्ड. जसं की तुमचं मार्कशीट असतं कॉलेजचं, की ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये किती मार्क पडले आहेत, तुम्ही किती अभ्यास केलाय हे समजतं. तसंच सॉइल जे आहे, माती जी आहे शेतामधली, त्याच्यामध्ये कुठले न्यूट्रिएंट्स आहेत बाबा, नायट्रोजन किती आहे, फॉस्फरस किती आहे, सल्फर किती आहे, पोटॅशियम किती आहे, हे जर तुम्हाला माहित असेल तर प्रत्येक पिकासाठी कंडिशन असते. तुम्हाला ऊस लावायचा झाला तर त्यासाठी कोणतं न्यूट्रिएंट जास्त लागतं, गव्हासाठी कोणतं जास्त लागतं, जेणेकरून तुमच्याकडे जमीन कुठल्या टाईपची आहे त्या टाईपनुसार जर तुम्ही पीक निवडलं तर ते सक्सेस होण्याची शक्यता चांगली असते. सो यासाठी ही खूप चांगली ऍक्टिव्हिटी लक्षात घ्या, सॉइल हेल्थ कार्ड. म्हणजे सायंटिफिक शेती जे म्हणतो आपण, सायंटिफिक म्हणजे विज्ञान आधारित शेती, की ज्याच्यामध्ये तुम्ही जमिनीचा अभ्यास करताय आणि जमिनीच्या क्वालिटीनुसार पीक घेताय. तर हे चांगलं असतं बेसिकली. आणि कधी लॉन्च केले लक्षात ठेवा, 19 फेब्रुवारी 2015 मध्ये. म्हणजे मोदी गव्हर्नमेंट आलं 2014ला, त्यांनी नवीन नवीन असताना स्कीम्स लॉन्च केल्या सगळ्या. मातीची गुणवत्ता तपासून शेतकऱ्यांना, आता कृषी विज्ञान केंद्र म्हणून असतात, कृषी विज्ञान केंद्र म्हणजे गावामध्ये बेसिकली हे केंद्र असतं की जिथे तुम्हाला शेतीविषयक मार्गदर्शन केलं जातं. लक्षात घ्या, तुम्हाला एखादं नवीन काहीतरी सरकारी योजना शेतीविषयक विचारायचं असेल तर हे तिथं ऑफिस असतं, तिथं तुम्हाला ते सांगतात शेती संबंधी कुठल्या योजना आहेत, सबसिडी वगैरे काय पाहिजे असेल तर त्याविषयक. तर तिथं तुम्हाला सॉइल हेल्थ कार्ड सुद्धा मिळतं. सॉइल हेल्थ कार्ड समजते का सगळ्यांना काय आहे? तुमची जी जमीन आहे त्या जमिनीची क्वालिटी जी आहे की त्याच्यामध्ये किती न्यूट्रिएंट्स आहेत, नायट्रोजन किती आहे, सल्फर किती आहे, हे त्या जमिनीचा स्टडी करतात. बेसिकली ते सॅम्पल घेऊन जातात मातीचं आणि त्याच्यात तुमचं न्यूट्रिएंट्स किती आहेत ते सांगतात. जेणेकरून तुम्ही कोणतं पीक घेतलं पाहिजे हे पण सजेस्ट करतात ते. या जमिनीमध्ये कोणतं पीक चांगल्या प्रकारे येईल. समजतंय का सगळ्यांना काय सांगतो? येस, नो? हो सर. ओके. त्यानंतर येस हे सर. हे कशासाठी लक्षात ठेवा, बारीक बारीक गोष्ट आहे, कुठल्याही एका गोष्टीवर एमसीक्यू फॉर्म होऊ शकतो. कारण शेतीविषयक 1 ते 2 क्वेश्चन येतात, लक्षात घ्या. कारण आपले जे मी सांगितलं, आपली इकॉनॉमी जी आहे आता सध्या ती कृषी प्रधान अर्थव्यवस्था म्हणतो आपण. कारण शेतीमध्ये ऑलमोस्ट 50% जास्त लोक इन्व्हॉल्व आहेत भारताची आणि मोठं सेक्टर आहे. समजतंय? त्यानंतर नेक्स्ट जे आहे ई नाम. आता ई नाम म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक नॅशनल ऍग्रीकल्चर मार्केट. म्हणजे मगाशी मी जे सांगितलं तुम्हाला की शेतकरी जे समजा गहू ज्वारी प्रोड्यूस केलंय तर त्यांना तालुक्याच्या ठिकाणी एक एपीएमसी मंडी असते. एपीएमसी मंडी म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. तिथं तो माल जे आहेत शेतकरी गहू ज्वारी बाजरी ते या मार्केटमध्ये विकतात. मग तिथनं तो परत दुसऱ्या दुकानात जाणार आणि लोकांपर्यंत पोहोचणार. आता सरकारनं काय केलं आहे, की आता समजा तिथे एपीएमसी मध्ये तुम्हाला चांगला रेट मिळत नाही समजा, तर ऑनलाईन एपीएमसी टाईप केले की तो जो माल आहे अरुणाचल प्रदेशमध्ये जरी पिकत असेल अरुणाचलमध्ये, ते महाराष्ट्रातले जे ब्रोकर आहेत किंवा मोठे व्यापारी आहेत ते तो जो माल आहे तो खरेदी करू शकतात डायरेक्टली अरुणाचल प्रदेशचे जे शेतकरी आहेत किंवा तिथले ब्रोकर आहेत त्यांच्याकडून. समजतंय? सो बेसिकली Amazon वगैरे जे आहे, फ्लिपकार्ट आहे, की ज्याच्यामध्ये ऑनलाईन तुम्हाला प्रोडक्ट्स वगैरे मिळतात वेगवेगळे. तसंच कृषी क्षेत्रासाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, की ज्याच्यामध्ये शेतीचा जो अन्नधान्य जे प्रोड्यूस असतात ते खरेदी विक्रीचा हा प्लॅटफॉर्म आहे. लॉन्चिंग डेट आता तुम्हाला एक्झामसाठी काय लक्षात ठेवायचं आहे, कधी लॉन्च झाला? आता हे बघा 2016 मध्ये आहे लॉन्च झालेला हा. किती किती तारखेला? 14 एप्रिल. 14 एप्रिलला काय असतं सांगा बरं? बाबासाहेब आंबेडकरांची हा, जयंती आहे. जयंत. म्हणजे कशासाठी हे डेट इम्पॉर्टंट आहे? आता या योजनेला 10 वर्ष पूर्ण होत आहे 2026 मध्ये. म्हणजे आता 2026 चालू आहे. 14 एप्रिल 2026 ला 10 वर्ष पूर्ण होणार. सो एखाद्या गोष्टीला जेव्हा 10 वर्ष पूर्ण होतात ना, तेव्हा ती गोष्ट विचारण्याची शक्यता खूप जास्त असते, लक्षात ठेवा. तो जर ई नाम बद्दल क्वेश्चन आलं, एक क्वेश्चन विचारतील की ई नाम काय आहे, तर ती बेसिकली ऑनलाईन जो आपण जसं अमेझॉन वरनं खरेदी करतो ना गोष्टी, तसं शेतकऱ्यांचा जो माल आहे बेसिकली
धान्य असेल, भाजीपाला असेल, त्याचं ऑनलाईन मार्केट आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळेल. लोकलमध्ये जर चांगली किंमत नसेल, बाहेर त्याची डिमांड जास्त वगैरे, तर तिथे त्यांना चांगली किंमत मिळेल. यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे. लॉन्च कधी केला होता? 14 एप्रिल 2016 मध्ये. आता 10 वर्ष पूर्ण झाले. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी बेसिकली. Amazon सारखं आहे, फक्त शेतकऱ्यांच्या मालाचं आहे, लक्षात ठेवा. आता जसं की Amazonवर ई फ्रेश वगैरे काय काय आता नवीन लॉन्च होतं. तसंच आहे हे. फक्त गव्हर्नमेंटचं प्लॅटफॉर्म आहे हा. त्यानंतर हे जे आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना, जुनी स्कीम आहे 2007-8 ची. शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवणे, उत्पादकता वाढवणे, टेक्नॉलॉजी वापर करा वगैरे वगैरे. आता यात विचारली जाणारी गोष्ट काय? RKVY ची स्कीम आहे, राष्ट्रीय कृषी विकास योजना. किती साली लॉन्च झाली होती एवढं फक्त लक्षात ठेवा. बाकी कृषी विकास योजना जी आहे फुल फॉर्म, शेतीचा विकास करायचा आहे. सो शेतीचा विकास करायचा असेल तर काय लागणार? शेतीचं म्हणजे टेक्नॉलॉजी ओरिएंटेड केले. आता बघितलं तुम्ही शेतीमध्ये तर ड्रोनचा वापर पण केला जातो फवारणीसाठी वगैरे, किंवा आता ते IoTचा वापर करून घर बसल्या पाण्याचा नळ चालू करणे असेल, न्यूट्रिएंट फवारणी वगैरे, आता तशा पण कन्सेप्ट यायला लागल्यात शेतीमध्ये, क्लाउड कम्प्युटिंग सारखं. सो टेक्नॉलॉजी जी आहे त्याचा वापर करून सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग शब्द ऐकलाय का तुम्ही? सेंद्रिय शेती. हो सर. काय असतं ते? त्यात केमिकल फर्टिलायझरचा यूज न हम्म. करता स्लरी टाईप हे बनवून हा, म्हणजे जमिनीची पोत चांगला करणं. शेणखत असेल, त्यानंतर नॅचरली जेवढं अवेलेबल होईल, समजतं? त्यात ते मल्चिंग वगैरे असतं. मल्चिंग म्हणजे पालापाचोळा जो आहे तो कुजवायचा शेतामध्ये, कव्हरिंग करायचं, या सगळ्या गोष्टी आहेत. जेणेकरून हे बघा, फर्टिलायझर किंवा कीटकनाशक जर वापरली तुम्ही जास्त, पेस्टिसाइड्स वगैरे, तर त्याचे रेसिड्यू शिल्लक राहतात. म्हणजे सगळ्यात एक्झाम्पल काय आहे? द्राक्ष जे खातात, द्राक्षावर खूप जास्त प्रमाणात फवारणी होते, लक्षात घ्या. त्याशिवाय ते पीक येतच नाही, त्याच्यावर रोग येतात खूप जास्त. तो जर एवढे पेस्टिसाइड वगैरे जर स्प्रे होत असतील त्याच्यावर, आणि ते जेव्हा आपण खातो ना, तेव्हा जसं की द्राक्ष खाल्ल्यानंतर तुम्हाला जाणवत असेल कसं खराब होतं थोडंसं. सो ते चांगलं नाही आपल्या हेल्थसाठी, जमिनीसाठी पण ते चांगलं नाही, खतं वगैरे. सो जुन्या काळामध्ये जी शेती केली जायची, शेणखत वगैरे वापरून, नॅचरल रिसोर्सेस वापरून, तर त्याला बेसिकली सेंद्रिय शेती, ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणतात. पण प्रॉब्लेम काय? आता हे ऑर्गॅनिक शेती जी आहे, सिक्कीम हे नाव लक्षात ठेवा जरा. सिक्कीम. सिक्कीम हे पहिलं राज्य आहे की जे 100% ऑर्गॅनिक राज्य वगैरे म्हणलं जातं याला, की तिथे शेती जी आहे ती सेंद्रिय पद्धतीने केली जाते 100%. आता प्रॉब्लेम काय माहितीये का? श्रीलंकेनं पण असं डिसिजन घेतलं होतं ऑर्गॅनिक फार्मिंग करायचं तिथे. पण प्रॉब्लेम काय होता, जर तुमच्यापैकी कोण शेतकरी असेल वगैरे, तो त्याला जास्त माहित असेल व्यवस्थित, की ही जी सेंद्रिय शेती म्हणायला चांगलं वाटतं, फर्टिलायझर नको, त्यानंतर केमिकल नको. पण जर तशी शेती करायला गेलं ना, तर तुमचं उत्पन्न समजा आता एकरामधून 1000 टन येते कुठल्याही प्रोडक्टचं, ते डायरेक्टली 200-300 टनावर येणार. कारण काय होतं, रोगराई खूप जास्त असते, झाडांची वाढ होत नाही व्यवस्थित. सेंद्रिय जे पिकं असतात बेसिकली त्यांचं ड्युरेशन जास्त असतो, ग्रोथ कमी असते, टेक्स्चर चांगलं नसतं एवढं. तर सेंद्रिय शेतीमध्ये हेल्थसाठी चांगलं आहे, लक्षात घ्या आपल्या. पण शेतकऱ्यांना जर योग्य भाव मिळत असेल, म्हणजे आता समजा हेल्थ कॉन्शियस आहेत लोक, म्हणजे आता समजा तुम्ही मुंबई पुण्यामध्ये राहताय ना, तिथे लोकांचं इन्कम खूप जास्त आहे, समजा त्यांना 20 लाख रुपये पॅकेज आहे, 50 लाख रुपये पॅकेज आहे. तर अशी लोक काय असतं, की बाबा आम्ही जी 10 रुपयाला भाजी मिळते मार्केटमध्ये, तिने 100 रुपयाने घेऊ शकतात ती, फक्त ती चांगल्या क्वालिटीची पाहिजे, केमिकल फ्री पाहिजे, अशी त्यांचा अट्टास असतो. पण आता सध्या मार्केटमध्ये असे ग्राहक खूप कमी आहेत, लक्षात घ्या, की जे हेल्थ कॉन्शियस आहेत, म्हणजे आरोग्याची खूप जास्त काळजी आहे त्यांना, आणि पैसे खूप जास्त आहेत त्यांच्याकडे, आणि ते महाग घेऊ शकतात. कारण सेंद्रिय शेतीमध्ये काय होतं बेसिकली, उत्पादन कमी होतं, आणि तेवढं जास्त मग जर शेतकऱ्यांना प्रॉफिट होणार नसेल, तर एवढा खर्च करून वगैरे काही उत्पन्न नाही. कारण ऑलरेडी प्रत्येक शेतकऱ्याची शेती कमी आहे. सो त्यातून कमी उत्पन्न झालं तर त्याला चांगला भाव मिळाला तर ठीक आहे, नाही तर मग लॉसमध्ये जाण्याची शक्यता आहे. ओके. सो हे आता या शेतीविषयी या बेसिक गोष्टी काही सांगितल्या, त्या लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट जे आहे सरकारी योजना, त्याच्यावर क्वेश्चन असतात 1 ते 2 गॅरंटेड.
आता काय करणार मी, ही जी एक पीपीटी आहे याच्यामध्ये नाही, ही जी स्लाइड बेसिकली याच्यामध्ये काय महत्वाची योजना दिल्यात, प्लस 2025चं जे मागच्या वर्षीचं बजेट होतं. सरकार काय करतं, बजेटमध्ये घोषणा करतं की ही योजना आणणार आहे आम्ही यावर्षी, ही आणणार आहे. समजतंय? सो 2025 आणि 2026चं जे बजेट आहे भारताचं आणि महाराष्ट्राचं, तर त्यातल्या मोठ्या ज्या योजना आहेत महत्वाच्या, त्याच्या मी अशा स्लाइड शेअर करेन. ही जी स्लाइड आहे ना आता, याच्यासारख्याच 2025-26च्या म्हणजे लेटेस्ट बजेट जे आहे हे, आणि 2015-16चं की ज्याला आता 10 वर्ष पूर्ण होत आहेत. आता यात बऱ्यापैकी आहेत योजना, त्या जुन्या योजना सगळ्या. पण ज्या नवीन योजना आहेत या वर्षीच्या, मागच्या वर्षीच्या, त्याचं मी शेअर करेन. त्यामध्ये काय वाचायचं तेवढं फक्त लक्षात ठेवायचं याच्यातून. आता सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा सरकार आलं, मोदी सरकार, त्यावेळेस त्यांनी ही स्कीम आणली, प्रधानमंत्री जनधन योजना. याचं बेसिक पर्पज काय होतं, सगळ्यांकडे बँक अकाउंट असायला पाहिजे, जेणेकरून समजा तुम्हाला शिष्यवृत्ती जरी द्यायची विद्यार्थ्यांना, तर ती डायरेक्टली त्या विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये जमा होईल. नाहीतर काय होणार, सरकार डिक्लेअर करणार आणि ते पैसे कलेक्टर ऑफिसला येणार, तिथनं तहसीलदार कार्यालय, तिथनं शाळेपर्यंत, तिथे एवढ्या टप्प्यामधून येताना मध्ये कोणतर पैसे खाऊन टाकणार तुमचे, लॉस होणार. लिकेज म्हणतात त्याला, सबसिडी लिकेज. शेतीच्या बाबतीत ते जास्त व्हायचं आधी, की शेतकऱ्यांसाठी पैसे डिक्लेअर केले तर ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचेच नाहीत कधी, मध्येच सगळे मिडलमॅन जे असायचे ते खाऊन टाकायचे. सो हे जे लूप होल होतं, सो खूप चांगली स्कीम आहे. जनधन योजनेमध्ये काय बेसिकली प्रत्येक माणसाचं बँक अकाउंट असायला पाहिजे हा उद्देश होता. सो या योजनेमुळे काय झालं, आता आपला भारत जो आहे जगातला रँक 1चा कंट्री आहे अकाउंट, बँक अकाउंटच्या बाबतीत. म्हणजे सगळ्यांकडे ऑलमोस्ट बँक अकाउंट आहे. आधी गावातले लोक बँक अकाउंट वगैरे क्रिएट नव्हते करत, सावकारी कर्ज घेणे वगैरे अशा गोष्टी असायच्या. पण ह्या योजनेमुळे सर्वांचं झिरो बॅलन्स अकाउंट, म्हणजे अकाउंट आहे तुमच्याकडे पैसे नाहीत वगैरे तरी पण ते चालू शकतं अशा टाईपचं. याचा फायदा काय झाला, फायनान्शियल इन्क्लुजन, म्हणजे गरीबातला गरीब माणूस सुद्धा बँकिंग क्षेत्रामध्ये इन्व्हॉल्व्ह झाला. मग त्याला डीबीटी असेल, सेव्हिंगची सवय लागली वगैरे. हा, मग ते अकाउंट जर असेल तुमचं तर ऍक्सिडेंट लोन, म्हणजे तुमचा अपघात झाला तर 2 लाखाचा तुम्हाला इन्शुरन्स असतो. लाईफ इन्शुरन्स आहे 30,000चा. ओव्हरड्राफ्ट म्हणजे समजा तुमच्या अकाउंटमध्ये आता 1,000 शिल्लक आहेत पैसे आणि तुम्हाला अर्जंटली 10,000 रुपयाची गरज आहे, तर ते तुम्ही कर्जाच्या फॉर्म मध्ये घेऊ शकता. ओव्हरड्राफ्ट म्हणतात त्याला. झिरो बॅलन्स अकाउंट, डेबिट कार्ड मिळतं पैसे काढण्यासाठी. आणि याचा पर्पज काय आहे, सगळ्यांचं बँक अकाउंट असायला पाहिजे. फक्त याची तारीख लक्षात ठेवा, 28 ऑगस्ट 2014. म्हणजे वन ऑफ दी अर्लिएस्ट स्कीम आहे सरकारची, मोदी गव्हर्नमेंटचं सगळ्यात पहिला कुठलं काम म्हणायचं झालं तर हे आहे. त्यानंतर मग नेक्स्ट जे आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती. आता नावं जी आहेत ती इंटरेस्टिंग आहे. सरकारी स्कीमची जी नावं असतात ना, जीवन ज्योती म्हणजे आयुष्याची आपल्या जी ज्योत आहे ती जोपर्यंत टिकून आहे, म्हणजे समजा तुमची डेथ झाली तर तुमच्या घरातल्यांना जे पेन्शन वगैरे मिळते ना, बेसिकली त्या टाईप मध्ये आहे लाईफ इन्शुरन्स. 9 मे 2015 ला डिक्लेअर केली. लाईफ इन्शुरन्स आहे, म्हणजे तुमचं निधन झालं तर घरच्यांना काहीतरी अमाऊंट मिळेल. मग यासाठी तुम्ही पण इन्व्हेस्ट केलं पाहिजे पैसे. इन्व्हेस्ट करायचं वय किती आहे, 18 ते 50. विमा रक्कम तुम्ही मेल्यानंतर 2 लाख रुपये मिळणार आणि वर्षाला तुम्हाला 436 रुपये भरायचे 50व्या वर्षापर्यंत. आणि त्यानुसार तुम्हाला समजा डेथ झाली मध्येच कधीतरी, तर तुम्हाला ही अमाऊंट जी आहे ती मिळणार. ठीक आहे. त्यानंतर मग असे इन्शुरन्स आहे, जसं लाईफ इन्शुरन्स असतो. त्यानंतर हा ऍक्सिडेंटल इन्शुरन्स आहे, की तुमचा जर ऍक्सिडेंट झाला, दोन्ही एकाच दिवशी लॉन्च केल्यात. लाईफ इन्शुरन्स आहे, ऍक्सिडेंटल इन्शुरन्स. म्हणजे अपघात झाला समजा तुम्ही, आणि तुम्ही हँडिकॅप झाला, म्हणजे तुमचा हात पाय एखादा तुटला समजा, तर 2 लाख रुपये तुम्हाला मिळणार. आणि थोडंसं काहीतरी इंजुरी झाली, मायनर डिसॅबिलिटी आली, तर 1 लाख रुपये मिळणार. आणि वर्षाला किती रुपये भरायचे तुम्हाला, फक्त 20 रुपये. समजतंय? सो हे चांगल्या स्कीम्स आहेत, लक्षात घ्या. प्रायव्हेटचे जे असतात ते खूप कॉस्टली असतात. सो त्याच्या मानानं 20 रुपये दरवर्षी भरताय तुम्ही, किती होणार आहेत तुमचे पैसे ते असं. समजतं? आणि तुम्हाला जे ऍक्सिडेंट झाला तर आता हे प्रत्येक तुमचं जर बँक अकाउंट असेल ना, तर प्रत्येक बँक अकाउंट मध्ये हे कव्हर असतं ऍक्सिडेंटल इन्शुरन्स. सो तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यानंतर नेक्स्ट जे आहे अटल पेन्शन योजना. म्हणजे आधी कसं असायचं, आता सरकारी कर्मचाऱ्यांना पण पेन्शन बंद झाली हल्ली.
2005च्या आधी जे गव्हर्नमेंट एम्प्लॉई होते फक्त त्यांनाच पेन्शन मिळते, लक्षात ठेवा. आता जरी तुम्ही जॉईन झाला आरटीओ म्हणून तरी तुम्हाला पेन्शन वगैरे मिळणार नाही. पेन्शन म्हणजे काय असतं बेसिकली, समजा तुम्ही रिटायर जेव्हा होणार 20 वर्षानंतर तेव्हा तुमचा पगार 1 लाख होता बेसिक पे. तर रिटायर झाल्यानंतर तुम्हाला महिन्याला 50,000 रुपये मिळणार. जेवढा तुमचा पगार होता रिटायरमेंटच्या वेळेस त्याच्या 50% बेसिक पेच्या तुम्हाला जी रक्कम आहे ती पेन्शनच्या फॉर्म मध्ये मिळते. म्हणजे पगारच आहे थोडक्यात, तुम्हाला काम न करता. तुम्ही जो 20-30 वर्ष सरकारी नोकरी केली त्याचा मोबदला म्हणून तुम्हाला हा पेन्शन म्हणतो त्याला बेसिकली. तर आता हे बंद केले सरकारनं 2005 पासून. तर त्याच्यासाठी हे काय केलं आता वेगळं, हे प्रायव्हेटचे लोक वगैरे जे आहेत, म्हणजे समजा डेली वेज लेबरर आहे, म्हणजे रोजंदारीनं काम करणारा एखादा माणूस आहे किंवा एखाद्या हॉटेलमध्ये काम करणारा व्यक्ती आहे, कोणी हे काढू शकतं. हे तुम्ही पण काढू शकताय. तुम्ही प्रायव्हेट जॉब करताय आता सध्या, तर तुम्ही पण ही पेन्शन योजना सुरू करू शकता स्वतःसाठी. पण याच्यातले अमाऊंट खूप कमी आहेत, त्यामुळे काही उपयोग वाटत नाही मला. म्हणजे काय बघा, मे 2015 मध्ये सुरू केले. असंघटित म्हणजे काय, अनऑर्गनाइज सेक्टर जे असतं. एक असतं ऑर्गनाइज, म्हणजे तुम्ही समजा कुठल्या तर कंपनी जॉबला आहे चांगल्या, एमएनसी असेल किंवा टाटा कंपनी वगैरे आहे, तर ईपीएफओ वगैरे असतं तुमचं, एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड वगैरे, आणि त्यांच्या काही स्कीम्स असतात. पण समजा एखादं भंगारच्या दुकानात कामाला आहेत काही लोक, गावाला किंवा असंच काहीतरी हातमजूर म्हणजे फळ विक्रेते वगैरे आहेत, तर त्यांचं क्षेत्र जे आहे ते संघटित नाहीये. तर त्यांना काही समजा रिटायर झाले, वय झालं, तर पैसे काही सोर्स नाही त्यांचं. सो त्यांच्यासाठी काय स्कीम आहे बेसिकली, त्यांचं वय जेव्हा 18 ते 40 आहे या कालावधीत त्यांनी ठराविक जी रक्कम आहे ती गुंतवायची. आता समजा तुम्ही 18व्या वर्ष स्टार्ट केलं ना, आता तुम्ही समजा 18 वर्षाचे आहात आणि तुम्ही म्हणलं की अटल पेन्शन योजनेला अकाउंट काढलं तुम्ही आणि पैसे इन्व्हेस्ट करायचे झाले, तर कमी वय असलं तुमचं, तर दर महिन्याला जी अमाऊंट इन्व्हेस्ट करायची ती कमी असते. 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये असं. आणि समजा तुम्ही एखादं इन्व्हेस्टमेंट जी आहे ती 30व्या वर्षी स्टार्ट केली, तर तुमचा हप्ता जो असतो तो जास्त असतो. म्हणजे समजा 18 वर्षी तुम्हाला दर महिन्याला 100 रुपये हप्ता आहे, आणि तेच जर पेन्शन पाहिजे असेल तुम्हाला 5 लाख 5,000 प्रति महिना, तर 30व्या वर्षी तुम्ही स्टार्ट केलं ते पैसे भरायला, तर तुम्हाला इथं 18 वर्षी जर 100 रुपये महिन्याला भरायला लागत असतील, तर तुम्हाला तिथं 30व्या वर्षी 300 रुपये वगैरे भरायला लागतील. आता हे कधीपर्यंत भरायचं? तुम्ही 40व्या वर्षापर्यंत भरायचे पैसे, आणि तुम्ही जेव्हा रिटायर व्हाल 60 वर्ष वगैरे, तेव्हा तुम्हाला पेन्शन मिळणार 1,000 रुपये महिन्याला किंवा 5,000. आता हे काय इलॉजिकल आहे मी सांगितलं. लाडक्या बहिणीला हे फुकटमध्ये 1,500 देतात आता सध्या काही न करता. आणि तुम्ही मी महिन्याला 100-200 भरून तुम्हाला 1,000 रुपये देणार ते. सो हे काही लॉजिकल नाही, आणि 1,000ची किंमत 30 वर्षानंतर किरकोळ असणार आहे, 10-20 रुपये सारखी. ठीक आहे. सो हे उद्देश चांगला होता या योजनेचा, पण काही जे मिळणार आहे आणि जे इन्व्हेस्ट करतंय सरकार, मला वाटतंय 10-20 वर्षानंतर लाडक्या बहिणीचंच 10,000 रुपये करून टाकेल सबसिडी. ठीक आहे. ओके, तर त्यानंतर आता स्कीम्स बघूया फटाफट. तुम्हाला फक्त तारखा लक्षात ठेवायच्यात आणि काय आहे त्यामध्ये हे लक्षात ठेवायचं. मुद्रा योजना जी आहे बेसिकली, तुम्हाला समजा एखादी इंडस्ट्री एस्टॅब्लिश करायची आहे एमआयडीसी मध्ये, तर त्यासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे, समजतंय? त्याला मुद्रा योजना म्हणतात. 8 एप्रिल 2015 ला स्टार्ट केली. सूक्ष्म म्हणजे एकदम मायक्रो इंडस्ट्री, छोट्या लेवलचं आहे. आणि लघु म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज आहेत, मायक्रो, मीडियम, स्मॉल एंटरप्राइजेस, त्यांच्यासाठी. शिशु कर्ज म्हणजे 50,000 रुपये पर्यंत कर्ज. किशोर म्हणजे 50 ते 5 लाख, आणि तरुण म्हणजे 5 लाख ते 10 लाख रुपये पर्यंत 0% व्याजदरानं थोडक्यात कर्ज मिळतंय, किंवा 1-2% वगैरे. समजते? मुद्रा योजना आता ते कोणत्याही गोष्टीसाठी आहे. तुम्हाला एमआयडीसी सुरू करायचं आहे किंवा स्वतःच असं शॉप वगैरे करायचं सेटअप, एखादं दुकान सेटअप करायचं, त्यासाठी एक कर्ज मिळतं बेसिकली. त्यानंतर एक नेक्स्ट स्कीम आहे स्टँड अप इंडिया. आता ही कोणासाठी लक्षात ठेवा, स्टँड अप म्हणजे उभे राहणे बेसिकली, स्वतःच्या पायावर उभे राहणे. एससी एसटी कम्युनिटी जे आहे आणि महिला जे आहेत त्यांच्यासाठी स्कीम आहे, लक्षात ठेवा. कारण ते बेसिकली उद्योजक वगैरे त्यांच्यातलं होत नाही समजा, किंवा महिला पण
एंटरप्रेन्योर बनण्याची संधी त्यांना कमी मिळतात. सो त्यांच्यासाठी ही स्कीम आहे. 5 एप्रिल 2016 ला लॉन्च झाली होती. आता याच्यात कर्जाची रक्कम किती आहे बघा, 10 लाख ते 1 कोटी, म्हणजे जास्त कर्ज मिळतंय. सो तुमच्यापैकी कोणत्या मुली ज्या असतील इंटरेस्टेड एंटरप्रेन्योरशिप मध्ये, किंवा एससी एसटी कॅटेगरी मधले जे स्टुडंट असतील, ज्यांना स्वतःचा काहीतरी बिझनेस सेटअप करायचा आहे, चांगली आयडिया आहे, तर त्याच्यासाठी हे कमी व्याजदराचं कर्ज कर्ज आहे बेसिकली. फुकट नाही मिळणार तुम्हाला, हे तुम्हाला परत द्यावे लागणार पैसे. पण तुम्ही नॉर्मल बँकेतनं काढायला गेला तर 10% 15% मिळणार. त्याच्याऐवजी हे 1, 2, 3% देतील तुम्हाला. सो प्रत्येक बँकेला किमान एक, म्हणजे बँकेचं जे शाखा आहे, ब्रांच पर ब्रांच, एक एससी, एक एसटी ला आणि एक महिलेला कर्ज द्यावं लागतं या योजनेअंतर्गत, स्वतःचा बिझनेस वगैरे स्टार्ट करण्यासाठी. सो ही स्टँडअप इंडिया आहे. स्टार्टअप इंडिया वेगळी स्कीम आहे, लक्षात ठेवा. स्टार्टअप इंडिया म्हणजे हे जे आहे ते काय म्हणतो आपण, एससी एसटी महिला स्पेसिफिक आहे हे. स्टार्टअप इंडियामध्ये कोणी जाऊ शकतं. तुम्हाला समजा बिझनेस स्वतःचा स्टार्ट करायचा आहे, जसं की शार्क टँक वगैरे बघितलं असेल तुम्ही. शार्क टँक मध्ये काय असतं, तुम्हाला काहीतरी बिझनेस करायचा आहे, मग तुम्ही जाता तिथं आणि ते पैसे इन्व्हेस्ट करणार तुमच्या बिझनेसमध्ये. पण तुम्हाला स्वतःच करायचं असेल त्यांच्याकडे पैसे न मागता, तर त्यासाठी स्टार्टअप इंडिया म्हणून स्कीम आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला सरकार कमी व्याजदरामध्ये कर्ज देतं. ओके. त्यानंतर परत आता इथं किसान सन्मान निधीवरती आपण बघितलं होतं ते आहे. फक्त इथं डेट बघा काय आहे, 24 फेब्रुवारी 2019, आणि इथे किती आहे डेट, 1 डिसेंबर 2018. का दोन ठिकाणी वेगवेगळ्या डेट्स आहेत. 1 डिसेंबरला अनाऊन्स केलं होतं, जाहीर केलं होतं की आम्ही देणार हे किसान सन्मान निधी, आणि 2 महिन्यानंतर बजेटमध्ये डिक्लेअर केलं, आणि 24 फेब्रुवारीला पहिल्यांदा ते शेतकऱ्यांना दिला तो निधी. सो या 2 डेट्स आहेत. 1 डिसेंबर 2018ला डिक्लेअर केलं, आणि त्याच्या 2-2.5 महिन्यानंतर ते शेतकऱ्यांना मिळालं पहिल्यांदा. 6,000 दरवर्षी प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार, डायरेक्ट बँकेमध्ये येणार ते. आणि शेतीची कंडिशन असते की तुमचं क्षेत्र जे आहे शेतीचं ते एवढ्या एकरापेक्षा कमी पाहिजे, ही अट असते. त्यानंतर मग फसल बीमा योजना आहे शेतकऱ्यांसाठी. आता हे बघा, तुम्ही पावसाळा आहे सध्या, एकदम पूर आला नदीला, आणि तुम्ही जे पीक लावलेलं होतं ते पूर्ण वाहून गेलं, पाण्याखाली गेलं, किंवा मध्ये गेल्या वर्षी खूप जास्त अतिवृष्टी झाली होती ऑक्टोबरमध्ये, डिसेंबरमध्ये. सो शेतीचं जे नुकसान होतं ना, सो जसा आपला हेल्थ इन्शुरन्स असतो, आपण आजारी पडलं समजा, तुम्ही दवाखान्याचे 1 लाख रुपये बिल झालं, तर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स काढला असेल 10-20 हजाराचं, तर ते पूर्ण बिल जे आहे ते इन्शुरन्स कंपनी भरते तुमची. तसंच फसल बीमा योजना जी आहे, PMFBY, म्हणजे बेसिकली तुमचं जे शेती असते त्याच्यावरती तुम्ही जे पीक लावलेलं आहे त्याचा विमा काढता, इन्शुरन्स. जेणेकरून काय होतं, जर तुमचं कोणत्या ना कोणत्या कारणास्तव नॅचरल कलॅमिटी आहेत, अतिवृष्टी झाली किंवा रोगराई पसरली काय, किंवा जे कॉजेस जे आहेत तुमच्या हातात नाहीयेत, अशा कारणामुळे नुकसान झालं, तर तुम्हाला ती भरपाई मिळते, नुकसान भरपाई. सरकार देतं काही अंशी, सरकार डिक्लेअर करतं शेतकऱ्यांसाठी मदत, कर्जमाफी. पण हे जे आहे ती फॉर्मल वे आहे की तुम्ही इन्शुरन्स काढला त्या पिकाचा, तर इन्शुरन्स कंपनी जे असणार ते तुम्हाला देणार त्याचे पैसे. समजते. आणि त्याचं हे कमी असतं खूप, इन्शुरन्सची अमाऊंट जी असते ती कमी असते, ₹100, ₹500, ₹1000 असं. पिकाचं नुकसान झाल्यावर, जसं प्रत्येक आपले, हे बघा, तुम्ही गाडी जरी चालवताना टू व्हीलर, त्याचा इन्शुरन्स लागतो, लक्षात घ्या, थर्ड पार्टी का असेना. आता तुम्ही EMVI होणार आहात, RTO इन्स्पेक्टर वगैरे, तर ही गोष्ट माहित पाहिजे की टू व्हीलर जरी असेल तुमची, तर त्याचा थर्ड पार्टी इन्शुरन्स लागतो. जेणेकरून थर्ड पार्टी म्हणजे काय, तुम्ही कोणाला तर उडवलं समोरच्याला आणि त्याला काहीतरी इंजुरी झाली, डेथ झाली त्याची, तर त्याचा जे खर्च आहे ते तुम्हाला द्यावा लागणार नाही. कारण समजा तुम्ही टू व्हीलर चालवताय, तुम्ही कोणाला तर उडवलं समोरच्याला आणि त्याची डेथ झाली, तर त्याची जी लायबिलिटी असते तुम्ही बिअर नाही करू शकत. त्यांना समोरच्यानं तुम्हाला 50 लाख रुपये मागितले, तर तुम्ही देऊ शकत नाही एवढे जास्त, कारण तुमची कपॅसिटी नाही एवढी देण्याची. काय सांगते, समजतंय का? सो थर्ड पार्टी इन्शुरन्स मध्ये काय असतं, ती जी अमाऊंट आहे ती थर्ड पार्टीची आहे, इन्शुरन्स कंपनी ती देणार समोरच्याला, आणि कोर्ट केस वगैरे जे आहे ते पण ते हँडल करणार तुमचे. जर तुमची काही जास्त चूक नसेल, बाबा ऍक्सिडेंट होऊ शकतात गाडी चालवताना, असं नाही की तुम्ही दारू पिलाय आणि उडवलंय कुणाला तर, तसं असेल तर मग कंपनी नाही घेणार तुमचा क्लेम. पण तुमचं काय बाबा,
चालवत होता गाडी, अचानक कोणतरी समोर आलं आणि त्याची डेथ झाली. तर त्या केसमध्ये ती जी लायबिलिटी आहे, तर ती थर्ड पार्टीमध्ये समोरच्याचं नुकसान आहे ती इन्शुरन्स कंपनी देते आणि फुल इन्शुरन्स जो असतो गाडीचा, फुल डेप, झिरो डेप म्हणतात त्याला. त्यामध्ये तुमच्या गाडीचं जरी नुकसान झालं काय, पुढचं काच फुटले, बोनेट खराब झालं वगैरे, ते पण इन्शुरन्स कंपनी देते. तर तसं इन्शुरन्स प्रत्येक गोष्टीचा असतो. इव्हन लोक घराचा इन्शुरन्स काढतात. प्रत्येक गोष्टीचा इन्शुरन्स. आता हल्ली गाई, म्हशी, इव्हन ते बैल वगैरे असतात ना, बैलगाडा शर्यतीतले, त्यांचा पण इन्शुरन्स असतो, लक्षात घ्या. मेसीनं वगैरे त्याच्या पायाचा वगैरे इन्शुरन्स काढून ठेवलाय करोडोमध्ये. ठीक आहे. सो इन्शुरन्स कशासाठी असतो? काहीतरी अनपेक्षित घडलं तर तुम्हाला प्रोटेक्शन मिळालं. त्यानंतर जस्ट अ सेकंड, ब्राईटनेस थोडंसं कमी झालं. एकच मिनिट. ओके. आता हे एक दोन स्कीम राहिल्यात. मला वाटतं झालं वाटतं स्कीम. इथं ओव्हर करू कारण 1 तास होऊन गेले ऑलरेडी. सो हे बघा, ह्या ज्या स्कीम सांगितल्या तुम्हाला, कुठे गेल्या खाली? हा नाही, इथं आहे. राहिले ते 1-2 स्कीम. नेक्स्ट काय आहे? प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. उज्ज्वलाचा अर्थ काय माहितीये का? घरामध्ये जे काय म्हणतो आपण, सिलेंडर जो असतो एलपीजी कनेक्शन, त्याच्यासाठी. आता आधी काय व्हायचं माहितीये का? आधी ही स्कीम कधीची आहे पहिली लक्षात ठेवा, 1 मे 2016. सो यावर्षी 10 वर्ष पूर्ण होत आहेत. सो स्कीम विचारण्याची शक्यता जास्त आहे खूप, तारीख आणि काय आहे. उज्ज्वला योजनेमध्ये ज्यांच्याकडे आधी एलपीजी कनेक्शन नसायचं, चुलीवर गावामध्ये स्वयंपाक व्हायचा खूप जास्त. सो चुलीचा प्रॉब्लेम काय होतो, ज्या महिला असतील त्यांना श्वसनाचे वगैरे आजार होतात, कारण एखादं लाकूड जाळलं त्यातून कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, सल्फर ऑक्साईड हे आपण इनहेल करतो आणि आजार होतात. तर त्यासाठी एलपीजी जो आहे, त्याच्यामध्ये कोणते गॅस असतात एलपीजी मध्ये? नॅचरल नॅचरल गॅस. नाही रे, नॅचरल गॅस कोण आहे ह्यो? मिथेन, बुटेन. नाही, मिथेन नसतो. ब्युटेन आणि आयसो ब्युटेन असतो. ठीक आहे. म्हणजे नॅचरल गॅस वगैरे जे आहे ना, ते सीएनजी म्हणतात त्याला, कॉम्प्रेस नॅचरल गॅस. तो ह्याच्यात वापरला जातो, ऑटो रिक्षा. ते ऑटो रिक्षामध्ये पण काही एलपीजी वर चालतात, काही सीएनजी वर चालतात. समजतं? नॅचरल गॅस वेगळा, तो वेगळा आहे. म्हणजे गोबर गॅस म्हणतात त्याला, मिथेन. सिलेंडर मध्ये जो वापरला जातो एलपीजी, त्याचा फुल फॉर्म आहे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. पेट्रोलियम म्हणजे आपलं जे पेट्रोल डिझेल तयार केलं जातं, क्रूड ऑइल, त्याच्या बाय प्रोडक्ट मध्ये हा तयार होतो आणि तो आपण वापरतो. सो आता मध्ये 2 महिन्यापूर्वी जेव्हा युद्ध चाललं होतं बघा इराणचं, तेव्हा ते सगळे हॉटेलमधले गॅस बंद केले होते. कारण हा जो आहे गॅस बेसिकली हा पण तिकडूनच येतो आपल्याकडे, त्या एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस मध्ये. सो तो पण अवेलेबिलिटी कमी झाली आपण. ठीक आहे, जाऊ दे. उज्ज्वला योजनेचं बेसिक स्कीम पर्पज काय आहे माहितीये का? समजा जर तुमच्या घरात सिलेंडर नसेल एखाद्याच्या घरी, तर त्याला फ्रीमध्ये एलपीजी कनेक्शन मिळवून द्यायचं आणि ते कनेक्शन जे असेल ते त्या घरातल्या महिलेच्या नावावर असणार. कारण महिला बेसिकली कुकिंगचं काम करतात. सो एक चांगली ही स्कीम होती. स्टार्टिंगला तर ते सिलेंडरवर पण सबसिडी बिबसिडी खूप जास्त असायची, पण ते हळूहळू कमी केले आता सरकारनं, त्यांचा खर्च जास्त व्हायला लागला म्हणून. सो फ्रीमध्ये एलपीजी कनेक्शन ज्याच्याकडे नाहीच आहे आणि बाकीच्यांना डिस्काउंट मिळणार एलपीजी साठी, काही ठराविक सिलेंडर साठी. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेचा अर्थ काय आहे? तुम्ही जर समजा स्वतःचं घर बांधताय, आता हे सगळ्यांसाठी लागू होतं, लक्षात घ्या. तुम्ही आता स्टुडंट आहात फॉर एक्झाम्पल, तुमच्यापैकी बरेच जण भविष्यामध्ये घर बांधतील स्वतःचं. सो तुम्हाला सरकारकडून घर बांधण्यासाठी अनुदान मिळतं. ग्रामीण भागात बांधणार असेल तर तिथं काहीतरी अनुदान आहे, शहरी भागात बांधणार असेल तर तिथं वेगळं अनुदान असतं. सो हे सगळ्यांना मिळतं स्वतःचं घर बांधण्यासाठी. समजतंय? सो याचा फायदा घ्या नंतर भविष्यामध्ये तुम्ही. हे पण 25/2/2015. ग्रामीण आणि शहरी भागासाठी वेगवेगळं आहे, सर्वांसाठी घर. बेसिक पर्पज काय आहे याचा? प्रत्येकाला स्वतःचं घर असावं, हा पर्पज आहे. आता ही जी स्कीम आहे, प्रधानमंत्री स्वच्छ भारत मिशन, सगळ्यात पहिली स्कीम आहे ही, 2 ऑक्टोबर 2014ची. म्हणजे हे जनधन योजना मी म्हणलं होतं 28 ऑगस्टची, त्याच्यानंतरची ही स्कीम आहे. आता हे बघा, म्हणजे भाजपच्या काळात एक गोष्ट चांगली झाली. आधी जो कचरा असायचा ना, ते लोक खूप जास्त कुठं पण टाकून द्यायचे. सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला इतका कचरा दिसायचा ना आधी,
14च्या आधीची गोष्ट आठवत असेल तुम्हाला, जर लहानपणी तुम्ही आता लहान असाल खूप, पण कचऱ्याचं व्यवस्थापन खूप वाईट होतं. म्हणजे घंटा गाडी वगैरे आता येते ना प्रत्येक ठिकाणी, कचरा उचलून नेते वगैरे, तसलं काही नसायचं आधी. लोक जो कचरा आहे घरातला तो सार्वजनिक ठिकाणी टाकून द्यायचे, कचऱ्याची ढीग असायची सगळीकडे. सो मोदी सरकार आल्यानंतर सगळ्यात चांगली आणि पहिली गोष्ट ही केली, स्वच्छ स्वच्छ भारत मिशन, की ज्यामध्ये एकतर ते कचरा जो आहे, ओला कचरा, सुका कचरा, घंटागाडी सुरू झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शौचालय जे आहेत, टॉयलेट वगैरे. आता तुम्हाला हे हसू येत असेल आता सध्या, की काय टॉयलेट वगैरे सगळ्यांकडे असतं. पण तसं नाही, लक्षात ठेवा. ग्रामीण भागामध्ये अवेअरनेस नव्हतं. टॉयलेट वगैरे मूव्ही पण आले होते मला वाटतं अक्षय कुमारचे, टॉयलेट एक प्रेम कथा वगैरे असं. याच्याशी रिलेटेडच आहे. म्हणजे टॉयलेट वगैरे या गोष्टी नव्हत्या, लक्षात ठेवा. 2014च्या आधी ग्रामीण भागात विशेष करून लोक अवेअरनेस नव्हतं. सो हे जे आहे स्वच्छ भारत मिशन, त्यामध्ये प्रत्येक घरामध्ये टॉयलेट बांधण्यासाठी अनुदान वगैरे देणे, त्यानंतर ओला कचरा, सुका कचरा कलेक्ट करून त्याची विल्हेवाट लावणे. सो याच्यावर खूप जास्त फोकस झाला आणि ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. कारण आपण खूप जास्त गलिच्छ होतो बाहेरच्या देशांपेक्षा. टुरिझमच्या बाबतीत हे ते खूप निगेटिव्ह इमेज होती आपली. सो या गोष्टीमुळे बऱ्यापैकी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दिसतोय. स्वच्छता असेल, प्रत्येकाच्या घरात आता टॉयलेट वगैरे तर आलेच, पण स्वच्छतेच्या बाबतीत पण चांगली गोष्ट झाली आहे. त्यानंतर मग हे नेक्स्ट जे आहे जल जीवन मिशन, म्हणजे प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे पाणी पोहोचवण्यासाठीची योजना आहे ही. आता शहरी भागामध्ये ही गोष्ट असते, नळाद्वारे पाणी वगैरे येणं. पण ग्रामीण भागांमध्ये पण आता बऱ्यापैकी ठिकाणी ही गोष्ट आता इम्प्लिमेंट होतीये, की नळाद्वारे तुमच्या घरात पाणी येईल. नळाद्वारे म्हणजे बेसिकली आधी काय करायचं, विहिरीतलं वगैरे पाणी घ्यायचं, आडाचं पाणी घ्यायचं, तलावाचं. ते फिल्टरेड नसतं, त्यातून आजार वगैरे खूप जास्त होतात. नळाद्वारे येणं म्हणजे ते प्रोसेस होऊन येतं पाणी, प्युरिफिकेशन वगैरे होतं. सो आजार जे आहेत ते कमी होतात. कधी सुरुवात केली होती? 15 ऑगस्ट 2019ला. प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी कुठल्या योजनेअंतर्गत जल जीवन मिशन. आणि 2024 पर्यंत हे लक्ष्य होतं. बऱ्यापैकी अचीव्ह केलंय. काही ठिकाणी राहिलं असेल दुर्गम भागामध्ये तर ते चालू आहे अजून. सो चांगली स्कीम आहे. त्यानंतर आत्मनिर्भर भारत काही कोविडमध्ये चालू होतं. तुमच्यापैकी बरेच जण आता अवेअर असतील. म्हणजे आपलं काय होत होतं कोविडमध्ये, चायनाकडून इम्पोर्ट खूप जास्त होता आणि लॉकडाऊन लागल्यामुळं कुठलं बाहेरच्या देशातलं आपल्या इकडे येणार नाही. त्यामुळे आपल्या इकडे स्वतःकडे औषधांचा तुटवडा पण निर्माण झाला होता, लक्षात घ्या, भारतात. कारण औषधं बनवण्यासाठी फार्मास्युटिकल इंडस्ट्री जी असते, त्याला एपीआय लागतं, ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. म्हणजे साधी पॅरासिटामॉलची गोळी जरी बनवायची झाली तरी त्याच्यामध्ये जे केमिकल लागतं ते बेसिकली आपण चायनामधून इम्पोर्ट करतो, अजून पण करतो सध्या. खूप जास्त जे केमिकल्स आहेत, आता म्हणजे चायना जगात एक नंबर का कंट्री आहे, कारण त्याचा कोअर जो आहे तो स्ट्रॉंग आहे, लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येक इंडस्ट्रीसाठी लागणारे जे बेसिक गोष्टी आहेत ना, सेमीकंडक्टर इंडस्ट्रीसाठी लागणारे रिअर अर्थ मेटल्स असतील, बॅटरी इंडस्ट्रीच्या म्हणजे ईव्ही जे आहेत, इलेक्ट्रिक व्हेकल्स, त्याच्यामध्ये जे बॅटरी लागतात, चायना सगळ्या जगाला बॅटरी प्रोव्हाइड करतं. इव्हन आपल्या ज्या गाड्या आहेत सगळ्या, बऱ्यापैकी बघितलं असेल तुम्ही, चायनीज बॅटरी असतात, त्याच्यावर स्टिकर फक्त चिटकवलं जातं कंपन्यांचं. सो चायना त्या बाबतीत खूप जास्त प्रोग्रेसिव्ह आहे. मेटल एक्सट्रॅक्शन असेल, सेमीकंडक्टर इंडस्ट्री असेल, बॅटरी इंडस्ट्री आहे, फार्मास्युटिकल इंडस्ट्री सुद्धा. सो कोविडमध्ये आपल्याला ती गोष्ट रिअलाइज झाली, की आपण खूप जास्त डिपेंडेंट आहे चायनावर. आणि लॉकडाऊन बिकडाऊन आलं काही, सगळं इम्पोर्ट एक्सपोर्ट ठप्प झाला, तर आपल्याला औषधं तयार करणं भारतात अवघड होऊन जाईल. यासाठी हे आत्मनिर्भर भारत योजना सुरू केली होती, की ज्यामध्ये बाबा स्वतः स्वतः तयार करा भारतात. मग त्या इंडस्ट्रीला प्रोत्साहन देणे, एमआयडीसी वगैरे अनुदान देणे, कर्ज उपलब्ध करून देणे, पायाभूत सुविधा, या गोष्टी. मेक इन इंडिया वगैरे कॅम्पेन या लॉन्च झाले होते. मेक इन इंडिया ऍक्च्युली आधीच आहे, स्टार्टअप इंडिया वगैरे 2016च्या दरम्यानच आहे. पण पुन्हा आपल्याला रिअलाइज झालं की जेवढ्या प्रमाणात पाहिजे आपल्याला तेवढं होत नाहीये. ओके, इथे आहे बघा खाली मेक इन इंडिया नाव, 2014चं आहे जास्त आहे. 25 सप्टेंबर 2014, म्हणजे जेव्हा मोदी गव्हर्नमेंट आलं 2014 मध्ये, पहिल्या वर्षातच त्यांनी मेक इन इंडिया भारतात बनवा वगैरे सांगितलं होतं. त्यानंतर डिजिटल इंडिया म्हणजे काय, हे पण खूप चांगली पहल आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आता सगळ्याच्या आपल्याला ऑनलाईन फॅसिलिटी मिळतात ना, गव्हर्नमेंटचं कुठलंही तुम्हाला सुविधा माहित करून घ्यायची असेल, ऑनलाईन त्यांचं पोर्टल असतं. महा डीबीटी वर तुम्ही शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अप्लाय करताय.
एमपीएससीचा आता फॉर्म ऑनलाईन भरताय तुम्ही. सो या ज्या सगळ्या स्कीम्स आहेत की लोकांकडे मोबाईल यावेत, प्रत्येकाकडे इंटरनेट कनेक्शन असावं, गव्हर्नमेंटच्या स्कीम्स डिजिटली अवेलेबल असायला पाहिजे, इन्शुरन्स घ्यायचा असेल ऑनलाईन तुम्ही घेऊ शकता. तर हे सगळं डिजिटल इंडियाच्या अंडर येतं की आपल्याला जायची गरज पडू नये बँकेत सुद्धा. आता सध्या बँकेत आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहित असेल हे, बँकेत जायची गरज नाही पडत आपल्याला. गुगल पे आहे, बँकेचे सगळे अकाउंट जे आहेत त्यांचे सेपरेट ऍप असतात. सो कधी तर क्वचितच काही प्रॉब्लेम असेल तर जावं लागतं बँकेत. आणि या गोष्टी अवॉइड झाल्या आहे डिजिटल इंडियामुळे. सो इंटरनेट असेल आणि बेसिक गव्हर्नमेंटच्या सगळ्या स्कीम ज्या आहेत त्याच्या ऑनलाईन फॅसिलिटीज अवेलेबल करून देणं. सो ही पण खूप जुनी आहे, लक्षात ठेवा 2015ची. मेक इन इंडिया मी सांगितलंच, आपल्याला ज्या गोष्टी आहेत त्या भारतात बनवायच्या आहेत. चायना वगैरे कंट्रीकडून डिपेंडन्स कमी करायचं आहे. 25 क्षेत्रांवर भर आहे. आता महिला ही ई हार्ट म्हणजे काय बेसिकली, महिला ज्या घरी गृहोद्योग वगैरे असतो, पापड, लोणचं किंवा काहीतरी फर्निचर टाईप बनवतायत, डेकोरेटिव्ह पीस बनवतायत, तर त्यांना जसं Amazon, फ्लिपकार्ट असतं ना, त्याच्यावर वस्तू आपण विकत घेतो, तसं महिलांचे जे प्रोडक्ट्स आहेत त्याची ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विक्री. जसं ई नाम मी सांगितलं होतं शेतीचं, तसं ई हार्ट म्हणजे काय आहे, महिला काहीतरी घरामध्ये कलाकुसर काहीतरी बनवतायत, प्रोडक्ट्स वगैरे, त्याचं ऑनलाईन मार्केट आहे हे. मिशो वगैरे सारखं 2016 मध्ये सुरुवात झाली होती याची. ओके. सो या स्कीम्स ज्या आहेत तर ट्राय करा शक्यतो की इयर किंवा डेट, कारण एमपीएससी ग्रुप सीचं हे एक आहे की डेटवर फोकस असतो त्यांचा जास्त. सो डेट जरा पाठ करायला बघा आणि प्रत्येक योजनेबाबतीत काय त्याचा पर्पज आहे, काय उद्देश होतं ते फक्त लक्षात ठेवा. आता नावातून क्लिअर होऊन जातं बऱ्यापैकी. जनधन म्हणजे लोकांना पैसे द्यायचे तर बँक अकाउंट पाहिजे. जीवन ज्योती म्हणजे लाईफ इन्शुरन्स आहे. सुरक्षा विमा म्हणजे ऍक्सिडेंटल इन्शुरन्स. अटल पेन्शन मध्येच आहे की म्हातारपणी रिटायर झाल्यानंतर पैसे मिळावेत तुम्हाला. सो प्रत्येक योजनेच्या नावातून क्लिअर होते बऱ्यापैकी गोष्ट. सो ते खालचं लक्षात ठेवणं काय अवघड नाहीये. आवास म्हणजे घर बांधायचं. तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय की त्याची डेट काय होते, कारण डेट एमपीएससी मध्ये विचारली जाते खूप वेळा. कधी लॉन्च केली होती, काय एक्झॅक्ट डेट. सो एक्झॅक्ट डेट पाठ करायचा प्रयत्न करा, म्हणजे त्या योजनेचं नाव, डेट आणि कशासाठी होतं. म्हणजे समजा उज्ज्वला योजनेतनं क्लिअर होत नाही, उज्ज्वला म्हणजे एलपीजी सिलेंडरचे आहे, तर ते तुम्हाला लिहून ठेवा की उज्ज्वला योजना म्हणजे एलपीजी कनेक्शनची योजना आहे. घरामध्ये फ्रीली एलपीजी कनेक्शन अवेलेबल करून देणे. किंवा किसान सन्मान निधी, पीएम किसान योजना 6,000 जे आहेत पर मंथ ते अवेलेबल करून देणे. ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर आहे का? येस नो. येस सर. ठीक आहे, मग चालते. कोणाला काही डाऊट आहे का? म्हणजे यामध्ये करायचं